आवाज आवाज आहे ना? आवाज हॅलो हॅलो झालं ना? छान. चला चला लवकर पटापटा जॉईन व्हा लवकर. चला मित्रांनो, गुड इव्हिनिंग. चला नीट व्यवस्थित लक्ष द्या. चला चला लवकर लवकर पटापटा जॉईन व्हा पोरांनो. चला चला लवकर आपल्याला जॉईन करा लवकर. आपल्याला लवकर लेक्चर सुरुवात करायची. चला लवकर. गुड. चला मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा इंग्लिश विषयाची गट ब असेल, गट क असेल, SSC असेल, सरळ सेवा भरती असेल, ह्याच्यासाठी इंग्लिश विषयाची तयारी कशी करायची हे पाहणार आहोत. मित्रांनो, कुठल्याही विषयाची तयारी करत असताना, कुठलाही विषय स्पर्धा परीक्षेचा असू द्या, तयारी करत असताना प्रथम त्या विषयाचा आपल्याला सिलेबस माहीत असणं आवश्यक आहे. संपूर्ण सिलेबस माहीत असणं आवश्यक आहे. मग चला, बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असा असतो की सर ह्या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची. तर मित्रांनो, अभ्यासाची सुरुवात कशी करायची तर सिलेबस पासून करायची. कशीपासून? चला, सिलेबस. संपूर्ण सिलेबस आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. चला लक्षात आलं काय करायचं मग सांगा? सिलेबस. बहुतांशी मुलांकडे सुरुवातच कशाने करायची लवकर सांगा? सिलेबस, अभ्यासक्रम. आणि अभ्यासक्रमामधले सगळे टॉपिक्स, सब टॉपिक्स, त्याचं स्पेलिंग, त्याचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. मला वाटतंय पहिलं कुठल्याही विषयाची सुरुवात करत असताना, कुठलाही क्लास लावत असताना, कुठलंही पुस्तक वापरत असताना पहिल्यांदा पुन्हा सांगतोय मित्रांनो, आपल्याकडे काय असलं पाहिजे सांगा? अभ्यासक्रम. बरोबर का चूक? चला लवकर सांगा. काय असलं पाहिजे सांगा? अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम असले की आपल्याला अभ्यासाची काय येते सांगा? दिशा येते, डिरेक्शन येते. दिशा, डिरेक्शन. डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. वेगापेक्षा काय महत्वाची सांगा? दिशा. मग चला सुरुवात कशाने करायची? चला सांगा लवकर. अभ्यासक्रम हा सिलेबस आहे, पूर्ण सिलेबस आहे. टॉपिक्स, सब टॉपिक्स, हे सगळा सिलेबस आहे. 10-15 पानाचा इंग्लिशचा तो सिलेबस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि हा सिलेबस 2-3 दिवस ह्याच्यावर काम करा, सिलेबसवर. पूर्ण टॉपिक, सब टॉपिक्स वाचून काढा. नंतर क्लास जॉईन करा. क्लास कुठेही जॉईन करा, कुठलंही पुस्तक वापरा, पण सिलेबस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. टॉपिक, सब टॉपिक्स तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. यू अंडरस्टँड? कारण कसं आहे माहिती का, सिलेबस असल्याशिवाय आपल्या अभ्यासाला दिशा येत नाही आणि सुरुवात योग्य पद्धतीने होते. म्हणजे वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे काय? वेल बिगन इज हाफ डन म्हणजे काय मित्रांनो सांगा? सुरुवात चांगली झाली म्हणजे अर्ध काम झाल्यासारखंच असतंय. जर तुम्ही सिलेबसच बघत नसाल तर तुमचं ह्यामध्येच लटकणार, तुमचा अभिमन्यू होणार. तुमचं काय होणार सांगा? अभिमन्यू होणार. तुम्ही ह्या कोंडीत सापडणार, ह्या कोंडीतून बाहेर पडणार नाहीत. मग लक्षात आलं असेल अभिमन्यू का होऊ नये आपला? मला सांगा. कारण त्यांनी चक्र बेहदत असताना त्यांनी अभ्यास कसा केला होता? अर्धवट ज्ञान घेतलं होतं. आणि हाफ नॉलेज ऑलवेज डेंजरस. अर्धवट ज्ञान नेहमी कसं असतंय? घातक असतंय. यू अंडरस्टँड? चला सुरुवात कशी करायची सांगा? सिलेबस. आणि ह्या सिलेबस नुसार आपण चाललोय का नाही? सिलेबस नंतर सुरुवात करायची, पण रोज सिलेबस आपल्या सोबत पाहिजे, कारण आपण भरकटणार नाहीत. पुस्तक वाचत असताना, नोट्स वाचत असताना, क्लास लावत असताना सिलेबस आपला पाहिजे, माहित पाहिजे. कारण ही प्रॉपर वेनं चाललोय का? आपली दिशा बरोबर चालली पाहिजे. आणि शेवट कशाने झाला पाहिजे माहिती सांगा? प्रश्नपत्रिकेनं. आयोगाच्या प्रश्नपत्रिका 100 प्रश्नपत्रिका सोडवून झाल्या पाहिजेत. सुरुवात, चला सुरुवात अभ्यासक्रम, शेवट आयोगाच्या प्रश्नपत्रिका 100 मार्काच्या, टॉपिक वाईज नाही. मध्ये शिकत असताना सिलेबसला अनुसरून टॉपिक वाईज शिकायचंय आणि शेवट 100
फर्स्ट पेपर, सेकंड पेपर 100 मार्कात सोडवायचा. असं 100 प्रश्नपत्रिका शेवटी सोडून काढायच्या. 50, 100 फर्स्ट पेपर, सेकंड पेपर. पासच होणार तुम्ही. नाही पास झालं तर चॅलेंजकडे. मला वाटतंय महाराष्ट्रातल्या 99.99% मुलांकडे 3-3, 4-4 मेन्स देऊन नापास झालं तरी इंग्लिशचा सिलेबसच नाही. तुम्ही माझ्या मताशी? अरे बोला की. ज्यांनी आत्मपरीक्षण करा, ज्यांनी 4-4, 5-5 मेन्स दिल्या त्यांच्याकडे इंग्लिशचा अभ्यासक्रम आहे का? 4-4, 5-5 मेन्स देऊन इंग्लिशचा अभ्यासक्रम होत माहित नसेल, मार्क्स कमी येत असतील तरी बी अभ्यासक्रमाकडे बघत नसेल, तर तो मुलगा समोरचा वास्तवाकडे दुर्लक्ष करतोय. वास्तवाकडे दुर्लक्ष करून वास्तव बदलणार नाही. लक्ष देते का मी काय म्हणतो? वास्तवाकडे दुर्लक्ष करून वास्तव बदलणार आहे का? नाही बदलणार. म्हणून काय करायचं? चला सुरुवात, पाठ. चला सुरुवात. पहिल्यांदा अभ्यासक्रम. ज्यांच्याकडे कुणाकडे अभ्यासक्रम नाही, बहुतांश नाहीच मुलांकडे, 99.99% मुलांकडे नाही, त्यांनी हा पूर्ण अभ्यासक्रमाची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतोय. 2-3 दिवस चालू होईल टेलिग्राम. बागल सर एमपीएससी इंग्लिश हे टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरून हे डाउनलोड करून घ्या. कुणाला खूप म्हणजे लगेच सिलेबस पाहिजे असेल तर त्यांनी 9763 किती सांगा? 9763 03 56 27 9763 03 56 27 हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती हाय करा. बरोबर आहे? ह्या सर्वांना तुम्हाला सर्वांना सिलेबस पाठवतो. अजून पुन्हा सांगतोय, अगोदर तुम्ही अभ्यासक्रमावर काम करा, नंतरच अभ्यासाला सुरुवात करा, नंतरच क्लास लावा, नंतरच पुस्तक वापरा. क्लास लावायची, पुस्तक वाचायची, लगेच अभ्यासाला सुरुवात करायची. घाई करू नका, एवढं उतावीळ होऊ नका. मला वाटतंय हा व्हिडिओ ते 4-5 वेळेस नापास झाले त्यांना पण नीट बघा आधी. डोळे उघडू द्या जरा. हे लेक्चर तुमच्यासाठी आय ओपनर असणार आहे. हे पूर्ण लेक्चर बघा. नक्कीच अभ्यासक्रमाचा हे लेक्चर पाहिल्यानंतर तुमचं डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्यांचे डोळे उघडतील जे झोपलेत. झोपेचं सोंग करणाऱ्याचे नाही डोळे उघडणार. यू अंडरस्टँड? नीट लक्ष द्या. चला लक्षात आलं का? सुरुवात कशी करायची? अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम जो दिलाय आयोगानं, तो अभ्यासक्रम हा जो दर्जा आहे का, हा दर्जा अभ्यासक्रमाचा कितवीचा आहे सांगा? पदवीचा. प्रश्न किती येणार सांगा? 50 प्रश्न येणार आहेत. आणि ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. म्हणजे किती मार्काचा असणार आहे? 100. म्हणजे प्रश्न संख्या 50 असणार आहे, गुण 100 असणार आहे, दर्जा पदवीचा असणार आहे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. यू अंडरस्टँड? आता मुद्दा लक्षात घ्या. ह्याचा अभ्यास करत दर्जा लक्षात आलं, प्रश्नपत्रिकाची संख्या लक्षात आली. आता पहा याच्यामध्ये सिलेबस जो दिलाय आयोगानं, तो सिलेबस एवढ्या 5च घटकामध्ये दिलेला आहे. कोणते घटक आहेत? चला 5 चला सांगा लवकर, पट 5 घटक सांगा कोणते आहेत. पहिला आहे कॉमन व्होकॅब्युलरी, त्याला मराठीत म्हणतात सर्वसामान्य शब्दसंग्रह. दुसरा घटक आहे तो कोणता आहे? चला सांगा. सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, म्हणजे वाक्य रचना आहे. तिसरा घटक आहे मित्रांनो ग्रामर आहे. ग्रामर म्हणजे काय सांगा? व्याकरण. आणि चौथा घटक आहे मित्रांनो सांगा यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग. म्हणजे काय मित्रांनो सांगा? म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग. आणि 5वा घटक आहे कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे उतार्याचे आकलन. एवढ्या 5 घटकावरून मुलांना अभ्यास कसा करायचा ह्याचा अंदाज येत नाही. का येतो रे? चला रिप्लाय द्या, ऑनलाईन रिप्लाय द्या. येतोय का उत्तर? येतंय का? असं अंदाज येतो का ह्या 5 घटकावरून? नाही येत. आता मला सांगा याच्यामध्ये हा झाला सिलेबस दिलेला. आता ह्या सिलेबस मध्ये हे टॉपिक्स झाले, हे टॉपिक्स आहेत, हे 5 टॉपिक्स आहेत. या 5 टॉपिक मध्ये काय शिकायचं? कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये किती टॉपिक्स आहेत, किती सब टॉपिक्स आहेत, सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये काय शिकायचं आहे, ग्रामर मध्ये किती घटक आहेत, उपघटक आहेत, इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे काय, त्याचा अभ्यास कसा करायचा, कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज, ह्या सर्व घटकावर आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत.
यू अंडरस्टँड? तर लक्षात घ्या याच्यामध्ये, आता पुढे पहा याच्यामध्ये हे कॉमन व्होकॅब्युलरी आहे. आता व्होकॅब्युलरीमध्ये, कॉमन व्होकॅब्युलरीमध्ये किती किती घटकांचा अभ्यास करायचा? चल लक्षात, हे समोरच पाहिजे. व्होकॅब्युलरीचा अभ्यास करत असताना हे सगळे टॉपिक, सब टॉपिक्स आपल्याकडे सिलेबस पाहिजे समोर, आणि मगच व्होकॅब्युलरीचा अभ्यास करायचा. बरोबर आहे का? चला लवकर सांगा, रिप्लाय द्या, बोलत चला, बोलत चला. यू अंडरस्टँड? आणि मग ह्याच्यामध्ये मला सांगा कॉमन व्होकॅब्युलरीमध्ये काय काय आहे सांगा. चला पहिला घटक कोणता आहे सांगा? फ्रेजल व्हर्ब्स आहे. कोणता घटक आहे सांगा मित्रांनो? चला, फ्रेजल व्हर्ब्स. फ्रेजल व्हर्ब्स हा घटक आहे. फ्रेजल, एकतर फ्रेजल व्हर्ब्स म्हणजे काय हे माहित असल्याशिवाय फ्रेजल व्हर्बच्या अभ्यासाला सुरुवात करायची नाही. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? फ्रेजल व्हर्ब्स म्हणजेच काय माहित नाही, फ्रेजल व्हर्बचा अभ्यास कसा करणार? पहिल्यांदा नीट समजावून घ्या. ही संकल्पना, ही कॉन्सेप्ट आहे. कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना आहे. आता कोणकोणत्या संकल्पनेचा अभ्यास करायचा? सगळ्या कॉन्सेप्ट हे सांगणार आहे, सगळ्या कॉन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? मग पहिला काय सांगा? फ्रेजल व्हर्ब. फ्रेजल व्हर्बचा अभ्यास करत असताना फ्रेजल व्हर्ब म्हणजे काय ह्या अगोदर समजून घ्यायचं, पुन्हा त्याचा अभ्यास करायचा. दुसरा टॉपिक आहे सांगा, चला सब टॉपिक हा वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. पुढे सांगा, चला अजून कोणता आहे सांगा? ॲनिमल्स, बर्ड्स अँड डिअर साऊंड्स. पुढे सांगा ॲनिमल्स, बर्ड्स अँड डिअर यंग वन्स. पुढे सांगा ॲनिमल्स, बर्ड्स अँड डिअर हॅबिटॅट्स. पुढे चला सांगा अजून सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. अँटेनिम्स म्हणजे विरोधार्थी शब्द. चला पुढं लिटरल अँड फिगरेटिव्ह म्हणजे मेटॅफोरिकल मिनिंग. म्हणजे लिटरल मिनिंग म्हणजे काय, मेटॅफोरिकल मिनिंग म्हणजे काय, फिगरेटिव्ह मिनिंग म्हणजे काय. म्हणजे लिटरलचा अर्थ माहित पाहिजे, मेटॅफोरिकलचा अर्थ माहिती पाहिजे. अरे बरोबर आहे का? फिगरेटिव्हचा अर्थ माहिती पाहिजे, त्याचं स्पेलिंग माहित पाहिजे, तरच तुम्ही त्याचा अभ्यास करता येईल ना. हा प्रश्न ह्या घटकावरचा आहे, कळल विधान? बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या शब्दांचं स्पेलिंग, ह्याचा अर्थ हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तुम्ही असं म्हणताल आमचं ग्रॅज्युएशन झालंय. बाबा ग्रॅज्युएशन किती जरी झालं तरी महाराष्ट्रातल्या बऱ्याच टक्के पोरांचं इंग्लिश वीक असते. वीक म्हणजे काय त्याला माहितच नाही. आणि तुम्हाला सांगतो हे वीक असल्यामुळं ती मुलगा घाबरून असतंय, घाबरतय. करू कसं काय? मग ते साच्यात शिकायचा प्रयत्न करते, कुठंतरी तात्पुरतं असं काहीतरी टेम्पररी काहीतरी शिकायचा प्रयत्न करते, आपलं मनाचं समाधान करते. ऍक्च्युअल इंग्लिश हा विषय नाही शिकत ती. विधान? ऍक्च्युअल विषय शिकत नाही ती, फक्त स्वतःच तात्पुरतं समाधान करून घेते. हे नीट समजावून घ्या अगोदर मी काय बोलतो आहे ते. पोरांनो, राग आला तरी चालेल, राग आला तरी चालेल. जे कोण सिलेबस न घेता अभ्यास करते का त्याची नाव ह्या एमपीसीच्या समुद्रात अशीच भरकटत चालली, इकडून तिकडं तिकडून इकडं. त्याला काय करायचं तीच कळा नाही. आणि तुमच्याकडे सिलेबस नसेल, सिलेबसचा टॉपिक सब टॉपिकचा अभ्यास नसेल तर तुमची नाव कडाला नाही लागणार. यू अंडरस्टँड? चला हे लक्षात आलं का? पुढचा टॉपिक सांगा. कॉमनली, चला कॉमनली मिसस्पेल्ड वर्ड्स. अजून सांगा चला लवकर. सम इम्पॉर्टंट वर्ड्स. पुढे सांगा वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. मग वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड काय होतं सांगा? हॉर्मफोन्स, हॉर्मनिम्स अँड हॉर्मग्राफ्स. म्हणजे हॉर्मनिम्स म्हणजे काय, हॉर्मफोन्स म्हणजे काय, हॉर्मग्राफ्स म्हणजे काय, ह्याचं स्पेलिंग पाठ करा, त्याचा मराठीत अर्थ असू द्या. ही संकल्पना क्लिअर करा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा ह्या टॉपिकच्या. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? बऱ्याच मुलांना ही शब्दच माहित नसतील, याचं स्पेलिंगच येत नसेल, याचा मराठीचा अर्थ येत नसेल तर काय अभ्यास करणार आहे? यू अंडरस्टँड? बोला लवकर, समजतंय का? चला लवकर सांगा. यू अंडरस्टँड? आता मला सांगा याच्यामध्ये पुढे काय सांगा. फॉरेन वर्ड्स अँड फ्रेजेस आहे ह्याच्यावर आयोगाचे. आणि ते फॉरेन वर्ड्स अँड फ्रेजेस कोणते सांगा? फ्रेंच आणि लॅटिन आहेत. फ्रेंच वर्ड्स अँड फ्रेजेस, लॅटिन वर्ड्स अँड फ्रेजेस हे शब्दावर आयोगाचा प्रश्न येतो. हे सब टॉपिक आहे. पुढे सांगा मित्रांनो याच्यामध्ये पॉलिसमी आहे, म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. पुढे सांगा प्रॉव्हर्ब्स अँड सेइंग्स आहे, म्हणी आहे. पुढे सांगा फिगर्स ऑफ स्पीच, अलंकार आहेत.
पुढे सांगा मित्रांनो, लिटरेट टर्म्स आहे, हायपोनियम आहे. यू अंडरस्टँड? हे सगळे शब्द व्होकॅब्युलरी पाठ करा. हे शब्द काय आहेत? एक ना एक शब्द तुमचा स्पेलिंग सहित पाठ असला पाहिजे, त्याचा मराठी अर्थ असला पाहिजे. यू अंडरस्टँड? बोला, समजलं का नाही समजलं? अजून व्होकॅब्युलरी मध्ये काय करायचं? अजून व्होकॅब्युलरीचे टॉपिक सब टॉपिक संपले नाहीत. अजून काय आहे माहिती काय? फॉर्मेशन ऑफ वर्ड्स आहे. काय सांगा? फॉर्मेशन ऑफ वर्ड्स आहेत. आता फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मध्ये त्याच्यात कशाचा अभ्यास कराय? मॉर्फेम्स. अरे मॉर्फेम्सचं स्पेलिंग पाठ पाहिजे आधी, मॉर्फेमचा अर्थ माहित पाहिजे. हे मॉर्फेमचा शब्द नाही ऐकला तर त्या ह्याच्यावरचा प्रश्न आलाय परीक्षेला कसा कळणार? हे जर नाही कळलं तर पेपर असा कसा आला आणि कसा गेलाच कळणार नाही. अरे कळेल का पेपर कसा आला आणि कसा गेला? काहीच कळलं नाही. मग पोरं का म्हणतात माहिती का? ह्यांच्या सिलेबसच नाही. ज्याला कोणाला पहिल्या प्रयत्नात पास व्हायचंय, इंग्लिशला अपेक्षित स्कोर आणायचा आहे 45 पर्यंत, 44, 45, 46, त्यांनी सिलेबस समोर ठेवूनच अभ्यास करायचा. तुम्ही माझ्या मताशी? अरे बोला की पोरांनो, सहमत? आता बघा याच्यामध्ये मग मॉर्फेमचे किती प्रकार पडतात सांगा? 2. कोणकोणते सांगा? फ्री मॉर्फेम्स आणि दुसरं बाउंड मॉर्फेम्स. मग फ्री मॉर्फेम म्हणजे काय, बाउंड मॉर्फेम म्हणजे काय? एमपीसीचा अभ्यास करताना 4-4 वर्ष झालं आणि त्याला फ्री मॉर्फेम शब्द माहित नसेल, बाउंड मॉर्फेम शब्द माहित नसेल, तर तो विद्यार्थी धन्य. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? फ्री मॉर्फेम माहित पाहिजे, बाउंड मॉर्फेम तुम्ही ऐकलाच नसेल शब्द, 3-4 वर्ष झाला अभ्यास करताय. कळतंय का आपल्याला काय? जरा नीट जरा स्वतःची बुद्धी वापरून जरा अभ्यास करा ना, दुसऱ्याच्या बुद्धीने अभ्यास करू नका ना. यू अंडरस्टँड? स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. अभ्यासक्रमावर विश्वास ठेवा. अभ्यासक्रम पहिल्यांदा, अभ्यासक्रम कुणावरही विश्वास ठेवू नका. तुमचा अभ्यासक्रम असेल तर त्या दृष्टीनं शिकवणारा शिक्षक तुम्हाला भेटणार. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? तुम्ही म्हणू नका ह्याच्याकडे लावला होता क्लास पुन्हा त्याच्याकडे लावला होता आमचं काहीच घेतलं नाही. पहिल्यांदा दाखवायचं ही सिलेबस आहे, ही सिलेबस आहे, हा सिलेबस आहे बाबा, हे शिकवलं नाही. काय तू शिकवलंय जा विचारता आला पाहिजे तुम्हाला. विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? पोरांनो, विद्यार्थ्याचं अज्ञान हे शिक्षकाचं भांडवल असते. यू अंडरस्टँड? तुमचा क्लास कोणी बी घेऊ शकतो, कारण आपल्याला काहीच येत नसेल, माहीतच नसेल हे शब्द, तर तुम्हाला सिलेबस संपला 30-40 दिवसात, 45 दिवसात बी 2 तास 4 तास संपून होईल जाईल ना. तुम्हाला संकल्पना काय शिकायच्यात, त्या संकल्पना ह्या माहित पाहिजेत, ह्या संकल्पना. यू अंडरस्टँड? चला कुठपर्यंत चालू सांगा? मॉर्फेम. मॉर्फेमचे किती प्रकार सांगा? 2. कोणकोणते सांगा? फ्री मॉर्फेम, दुसरा बाउंड मॉर्फेम. पुन्हा कोणाचे प्रकार पडतात सांगा? बाउंड मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? कोणकोणते सांगा? प्रिफिक्स, इनफिक्स, सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय माहित पाहिजे, इनफिक्स म्हणजे काय माहित पाहिजे, सफिक्स म्हणजे काय माहिती पाहिजे. तुम्ही अभ्यासक्रम करताना हे शब्द पाठ करून जा ना. प्रिफिक्स म्हणजे काय, इनफिक्स म्हणजे काय, सफिक्स म्हणजे काय, त्याचं स्पेलिंग काय, त्याचा अर्थ काय. अरे बरोबर का चुकीचं आहे? हेच माहित नसेल तुम्ही कसं काय अभ्यास करणार आहे? मग प्रिफिक्स कुठे येतं हे माहित पाहिजे. प्रिफिक्स कुठे? इनिशियल पोझिशनला येतं, म्हणजे सुरुवातीला येतं. ह्याला उपसर्ग म्हणतात मराठीत. ही इनफिक्स आहे, ही मिडल पोझिशनला येत आहे. ही सफिक्स आहे, कुठं फायनल पोझिशन शेवटी येते असते शब्दाच्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? अरे बोला की, आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का? पुढे सांगा याच्यामध्ये पुढे कोणाचे प्रकार पडतात सांगा? सफिक्सचे. कोणकोणते सांगा? डेरिवेशनल सफिक्स, इन्फ्लेक्शनल सफिक्स आणि बाउंड बेस. हाय का? शब्द पाठ करा ना बाबा आधी. पाय पडून सांगतो ह्याच्यावर प्रश्न आहे, ह्याच्यावरचा प्रश्न आहे, ह्या शब्दाचा वापर करून आयोगाने प्रश्न विचारलाय. हे सगळे शब्द प्रश्नपत्रिकेत ह्या रिफ्लेक्ट होणार आहेत. हे शब्द वापरणारे, हे सगळे शब्द वापरणारे प्रश्नपत्रिका ह्याच्यावर काढली जाणार आहे. यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा ह्याच्यामध्ये बाउंड बेस. पुन्हा कोणाचे प्रकार पडतात रे? डेरिवेशनल सफिक्स. किती? 2. कोणकोणते सांगा? क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स, क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स. इमानदारीनं सांगायचं, 2-2, 3-3, 4 वर्ष झाला अभ्यास करतोय त्यांनी खरी इमानदारीनं सांगा, हे शब्द ऐकल्यात का आधी सांगा? चुक आहे का बरोबर आहे? शब्दच ऐकलं नाही अभ्यास काय करतो रे? शब्दच ऐकलं तो अभ्यास काय करतो? ढेकळ करतो. 4 मेन दिल्यात, 4, 5, 10 मेन दिल्यात. ही काय सांगायची गोष्ट काय? अभिमानाने लाजीवाली गोष्ट आहे. 10 प्रश्न परीक्षा द्यायची वेळ येते, कारण तुझा अभ्यासच प्रॉपर वेने सुरुवात केलेला नाही.
तुम्ही म्हणता झापते, ए झापतं म्हणजे खरंच बोलतोय काय हित विषय का? यू अंडरस्टँड? हे समजलं असेल तुम्हाला. परंतु अजून प्रिफिक्स आहे. प्रिफिक्सचे पण प्रकार पडतात का नाही? चला सांगा. प्रिफिक्सचे पडतात. कोणकोणते सांगा? निगेटिव्ह प्रिफिक्सेस आहे. शब्द माहित पाहिजे तुम्हाला. निगेटिव्ह प्रिफिक्सेस आहे. अजून सांगा प्लेस प्रिफिक्सेस आहे. हे शब्द माहित, ह्याच्यावर आहे प्रश्न विचारणार आहे. आहेत काही शब्द माहित तुम्हाला? दुसरं कोणतं आहे सांगा? नंबर प्रिफिक्सेस आहेत. अजून सांगा टाइम प्रिफिक्सेस आहे का नाही? टाइम प्रिफिक्स हे शब्द ऐकला पाहिजे, पाठ पाहिजे. टाइम प्रिफिक्स, टाइम प्रिफिक्स म्हणजे काय? प्रिफिक्स बरोबर आहे का? प्रिफिक्स म्हणजे काय? टाइम प्रिफिक्स म्हणजे काय? प्लेस प्रिफिक्स म्हणजे काय? हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. परंतु ह्याच्यात पेजोरेटिव्ह प्रिफिक्स आता पेजोरेटिव्ह शब्द ऐकला नाही. यू अंडरस्टँड? चला लाईव्ह चला रिप्लाय द्या. बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय सांगा. पेजोरेटिव्ह शब्द ऐकला नाही तुम्ही, ऐकलाय का? आणि 4 वर्ष झाला अभ्यास करतो, आम्हाला अनुभव आहे. 4 प्रश्नपत्रिकेचा अनुभव आहे. ढेकळं तुला पेजोरेटिव्ह शब्द माहित नाही. काय ढेकळा अभ्यास करतो? चला चला बोला लवकर. शिंदे साहेब बोला लवकर. पोपळे साहेब, घोडे, वैभव, अमोल, चला. चुकीचं बोलतोय का बरोबर बोलतोय ते लवकर सांगा रे मला. पुढे कोणतं अजून सांगा? रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्स आहे. रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्स कुणी कुणी ऐकला नाही बरं का? माहिती शब्दच माहिती नाही त्यांना आणि अभ्यास करतोय. असं 10 वर्ष अभ्यास कर की रे, किती बी कर अभ्यास, काय होणार रे? प्रिफिक्स ऑफ डिग्री अँड साईज आहे. प्रिफिक्स ऑफ डिग्री अँड साईज असा शब्द परीक्षेला येत आहे. पर्यायात तरी असतं नाही तर सूचनेत तरी हे शब्द वापरत आहे. प्रिफिक्सेस ऑफ ओरिएंटेशन अँड ऍटिट्यूड आहेत. किती प्रकार आहेत प्रिफिक्सचे? 8 आहेत. 8चे 8 प्रकारावर आयोगाने प्रश्न विचारलाय आणि त्यातलं कुठल्याच शब्दाचा अर्थ माहित नाही. अर्थ म्हणजे हे सगळं कशात आहे सांगा? फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. चला मग फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मध्ये किती टॉपिक्स आहेत? सब टॉपिक्स चला सांगा. सब टॉपिक्स सांगा. चला मोजा की सांगा. चला किती झाले सांगा. 1 2 चला मोजा. तुम्ही चला ऑनलाईन पण मोजा. चला लवकर सांगा किती सांगा. किती? चला मोजा. फ्रेजल वर्ब्स आहे. वन वर्ड सब्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 हो काही 23 मधले ही. अरे कळालं का नाही कळालं? प्रिफिक्स आहे. एवढे सगळे व्हॉकॅब्युलरी करायची ना, तर व्हॉकॅब्युलरी मध्ये हे सगळे टॉपिक्स, हे व्हॉकॅब्युलरीचं पुस्तक आहे. हे आपलं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ह्याच्यावर आता कुठलंही प्रश्नपत्रिका घ्या आणि ही पुस्तक समोर ठेवा. ह्याच्यातले सगळे प्रश्न पडलेले आहेत. ह्याच्यात SCC, MPSC, बँकिंग, MTS, CGL, Tier 1, Tier 2, NDA सगळे मराठी इंग्लिश आजपर्यंत झालेले आयोगाचे सगळे 150 प्रश्नपत्रिका ह्याच्यात आहेत. तुम्ही कुठल्याही झालेलं बघा, हे तर प्रश्न पुस्तक ठेवून बघा. ह्या पुस्तकामध्ये हे सगळ्या टॉपिकचा अभ्यास व्यवस्थित करून दिलेला आहे. हे पुस्तक मार्केटमध्ये सर्वांकडे उपलब्ध आहे. जर उपलब्ध नसेल, कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरला मला फोन करा. 97 63 03 56 27. डू यू अंडरस्टँड? चला राईट. कोण म्हणतोय? अमोल. राईट सर. वैभव. राईट सर. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय? चुकीचं चाललंय का बरोबर चाललंय? डिरेक्शन. एक टॉपिक झाला. कोणता सांगा बरं? कोणता टॉपिक झाला सांगा? कोणता टॉपिक झाला सांगा? कॉमन व्हॉकॅब्युलरी. डू यू अंडरस्टँड? आता राहिलो कोणतं मला सांगा बरं? ग्रामर. पुढचा घटक कोणता आहे सांगा? ग्रामर. आता ग्रामर मध्ये कोणत्या टॉपिक्सचा अभ्यास करायचा? किती टॉपिक्स आणि सब टॉपिक्सचा अभ्यास करायचा? ते टॉपिक्स आणि सब टॉपिकचे नाव, स्पेलिंग आणि अर्थ माहित असला पाहिजे. यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा ह्याच्यामध्ये बघा पहिला कोणता आहे सांगा? पहिला त्याच्यात काय कशाचा अभ्यास करायचा? चला पहिला ग्रामर मध्ये कशाचा अभ्यास करायचा? चला सांगा. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. आता पार्ट्स ऑफ स्पीचचा जर तुम्ही अभ्यास केला असेल इतक्या दिवस झालं, डू यू अंडरस्टँड? किती सांगा? पार्ट्स ऑफ स्पीचचा किती दिवस झाला अभ्यास करताय? 5वी पासून अभ्यास करताय.
तरी पण आपल्याला नाव ओळखायला येत नाही, ऍडजेक्टिव्ह ओळखायला येत नाही, ऍडव्हर्ब ओळखायला येत नाही. कारण काय असेल सांगा? शिकायची चुकीची पद्धत. तुम्ही मराठी व्याकरण बघा, मराठी व्याकरणाचा अभ्यास करता असताना शब्दांच्या जातींचा अभ्यास केला असेल आणि शब्दांच्या जातीचा अभ्यास करता असताना शब्दांच्या जाती कितीत मला सांगा? 8. चला कोणकोणत्यात बघा. हे नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ह्याचं स्पेलिंग माहित पाहिजे. ह्याचं सगळ्याचं स्पेलिंग, ऍडजेक्टिव्हचं, व्हर्बचं, ऍडव्हर्बचं, प्रिपोजिशनचं, कंजक्शनचं स्पेलिंग पाठ करा आधी. ज्यांचं पाठ आहे त्यांनी नका करू. ज्यांचं पाठ नाही त्याचं मराठी, त्याचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग बघा, त्याचा मराठीत अर्थ बघा, पहिल्यांदा शब्द पाठ करा आणि पुन्हा सिलेबसला या. इकडे सिलेबस पुन्हा क्लास लावा, पुन्हा पुस्तक उघडा. रे हीच माहित नाही त्याला प्रिपोजिशनचं स्पेलिंग येणार नाही, कंजक्शनचं स्पेलिंग नाही, ते कंजक्शनला मराठीत काय म्हणतात हे कळा नाही. डिरेक्ट कसा अभ्यास करणार तू बाळा? चुक आहे काय? बरोबर आहे. आणि मग मला सांगा हे किती? पहिला किती सांगा? नाऊन. अजून सांगा प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. हे शब्दांचे किती जातीत? 8. आता 8 जातीचा 2 पद्धतीने अभ्यास करायचा, फॉर्म आणि दुसरं फंक्शन. जसं मराठीत अभ्यास करता शब्दांच्या जातीचा स्वरूप आणि कार्यानं. मराठी व्याकरण कोण कोण 8-10 वर्ष झाली एमपीएससी इंग्लिशचा अभ्यास करते पेटेत. किती पद्धतीने अभ्यास करायचा? 2. स्वरूप आणि कार्य. मराठीत. इंग्लिशमध्ये असाच केला पाहिजे. इंग्लिशमध्ये तुम्ही असा नाही केला, तुम्ही फक्त फॉर्म न गेलात, पेपर सगळा फंक्शन आलाय म्हणून फंक्शन अप्लाइड इंग्लिश ग्रामर आहे. तुम्हाला फंक्शन येत नसेल, तुमचा फॉर्म परीक्षेत नाही टिकत. कारण तुम्ही फॉर्म मध्ये असता, अभ्यास करताना लय फॉर्म मध्ये असता. परीक्षेत फंक्शन आहे, परीक्षेत फंक्शन असल्यामुळे तुमचा फॉर्म निघून जातो. शिकताना लय भारी भारी वाटतं, गुदगुल्या होत्यात, तिथं पुन्हा काही कळतच नाही. काय पेपरला का वर्गात तर लय भारी कळत होतो आणि वर्गात भारी कळतो, पेपरलाच काय कळालं नाही. तुला नाही समजलं, वर्गात फक्त समजल्यासारखं वाटलेलं आहे. विधान बरोबर आहे ना? वर्गात फक्त कसं आहे? समजल्यासारखं वाटलेलं आहे. ऍक्च्युली समजल्यानंतर पेपर सुटतो. आणि तुम्ही सगळं क्लास केला असेल आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका ऐवजी सुटत नसेल, टॉपिक वाईज नाही रे गाबळेनो, रॅन्डमली अशी 100 मार्काची घेऊन धाडच लागते, हिंमत लागते, दम लागतो त्याला. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? आणि जी प्रश्नपत्रिका सोडवते का ते नापासच होत नाही. 4 पर्यायाचं स्पष्टीकरण करायचं. किती पर्यायाचं सांगा? 4 पर्यायाचं असं स्पष्टीकरण करायचं. 4 असं. यू अंडरस्टँड? आणि मग लक्षात आलं असेल तुमच्या. मग आता हे फॉर्म आणि दुसरा कशाने अभ्यास करायचा? फंक्शन. आणि फंक्शनला अभ्यास करत असताना काय माहिती असली पाहिजे? क्लॉज एलिमेंट्स. क्लॉज एलिमेंट शब्द ऐवच्या प्रश्नपत्रिकेत आहे का नाही? आहे ना? वाचा तुम्ही नीट. क्लॉज एलिमेंट्स नीट वाचा, सूचना वाचा. क्लॉज एलिमेंट. आता क्लॉज एलिमेंटचा शब्द माहित नसेल तर ती प्रश्न कशावरचा कसा कळणार आहे? विधान अरे बोला की लवकर बोला ना. आणि मग मला सांगा क्लॉज एलिमेंट्स किती? चला सांगा, वाचा. माहित असले सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय सांगा? कर्ता. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? विधिपूरक. ऍडव्हर्बियल म्हणजे काय? क्रियाविशेषण युक्त. पुढे कोणतं सांगा? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म ह्याला व्यक्तिवाचक कर्म. हे सजीव असतं, सजीव असतं. अरे व्यक्तिवाचक कर्म हे सजीव असतं. मराठी व्याकरण नीट बघा ना. पुढे काय सांगता? हे इनडायरेक्ट, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म. हे प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक कर्म असतं, ते निर्जीव असतं मराठी व्याकरण. पुढे आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, कर्मपूरक आहे. ह्याला क्लॉज एलिमेंट्स म्हणतात. मराठीत हे सगळे शब्द आहेत का नाहीत? मराठी व्याकरणात हे शब्द सगळे आहेत का नाहीत? आहेत ना. इंग्लिशमध्ये पोराला माहितच नाही. ह्याचं स्पेलिंग बी नाही, ह्याचा अर्थ बी नाही, ती संकल्पना तर लांबच राहिलेली आहे. तरी बी अभ्यास करतोय आणि म्हणतोय मार्क कशी येणार? मार्क कशी येणार? अरे गाबुळ्या, मार्क कशी येणार? तुला केलाय का अभ्यास असं नीट? यू अंडरस्टँड? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? अजून कोणते एलिमेंट्स आहेत? क्लॉज एलिमेंट्स बघा. चला, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट आहे, क्रियाविशेषणयुक्त पूरक, क्रियाविशेषण पूरक आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे म्हणजे काय रे सांगा? सकर्मक क्रियापद आहे.
ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे दोन प्रकार पडतात, तीन. कोणकोणते सांगा? मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे एक कर्मक क्रियापद आहे. डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे द्विकर्मक क्रियापद आहे. ह्याला काय म्हणतात सांगा? डबल ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे, म्हणजे अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद आहे. ह्याला कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतात. हे सगळे शब्द आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत ह्याचा वापर करून आहे प्रश्न विचार. हे शब्दांचा वापर, हे शब्द स्पेलिंग पाठ करा. याच्या संकल्पना, कॉन्सेप्ट शिकायची म्हणजे काय? ही कॉन्सेप्ट शिकायच्या, रूल्स नाही शिकायच्या, कॉन्सेप्ट शिकायची. ही कॉन्सेप्ट आहे. ह्या कॉन्सेप्ट शिकलं रूलची काय गरज आहे? ह्या कॉन्सेप्ट बी नाही, रूल बी नाही, म्हटलंच पोराचा कार्यक्रमच झाला. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? पुढे सांगा, पुढचा प्रकार सांगा. इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे म्हणजे अकर्मक क्रियापद आहे. आणि अकर्मक क्रियापदाचे किती प्रकार पडतात? दोन. कोणकोणते सांगा? इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन म्हणजे पूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद, आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद. हे किती एलिमेंट्स आहेत? 16. 10 वर्ष झाले एमपीएससीच्या पेटेत अभ्यास करतोय, घरी बसून अभ्यास करतोय. कवा केला का अभ्यास ह्याचा? बोला लवकर, केलाय का अभ्यास? कवा ऐकलंय का? कानावर पडलंय का? असं नवीन शब्द आला कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आयोगाने प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदललाय. पॅटर्न नाही बदलला, तुला मुळाच माहित नाही ना, मुळापासून संकल्पना समजावून घेणार नाही. जर तू मुळापासून शिकत नसेल तर हा प्रश्नपत्रिका मुळावर येईल की तुझ्या. लगेच म्हणायचं काय? कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, पुन्हा ऍड करायचं कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. अरे मुळातच आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब मुळातच आहे. काय नवीन आलंय का? प्रश्नपत्रिका काढल्यावर नवीन येतंय काय? काय म्हणते? कॉमन व्हॉकॅब्युलरी. बरोबर आहे, बरोबर आहे. चला लवकर सांगा. पोरांनो, जो कोण अभ्यासक्रम न पाठ करता, सगळा समजून न घेता अभ्यास करता असेल त्यासारखा मूर्ख कोण नसेल. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? बाबा तू क्लास लावू नको, अभ्यासक्रम तरी बघ. अंधविश्वास ठेवू नको, अंधभक्त होऊ नको. अंधभक्ताची सुद्धा एमपीएससीची संख्या वाढली. यू अंडरस्टँड? राईट सर, राईट सर. अरे खोटं बोलतच नाही बाळा, खोटं बोलून काय करायचंय? आम्हाला दिखाऊपणा येत नाही रे असं, पण रियालिटी मांडतोय. आणि ज्याला रियालिटी पटत नाही का त्याने वेळ वाया घालवू नका पेटेत येऊन. टाइमपास करू नका. आईबापाचा पैसा, एनर्जी, स्वतःचा वेळ वाया घालवू नका. नीट गावाकडे जावा, बी प्लॅन ठेवा, नीट जावा गावाकडे. केलं तर मुळापासून करायचं, नाही तर करायचं नाही. यू अंडरस्टँड? ह्या काही. आणि मग ह्या पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करत असताना हे सगळे घटक माहित असणं आवश्यक आहेत. बरं, हे घटक माहित नसताना अभ्यास करताना समजा हे घटकच माहित आहेत मराठीत, सकर्मक क्रियापद, एक कर्मक, द्विकर्मक क्रियापद, कर्मपूरक, हे शब्द मराठी व्याकरणात माहित नसतील तर मराठी व्याकरण कळेल का रे? नाही कळणार. का कळणार नाही सांगा बरं आधी लवकर. चला ऑनलाईन सांगा. हे जर शब्द तुम्हाला माहिती नसतील, हे जर शब्द माहित नसतील तुम्हाला, हे कोणते, हे आता सांगितलेलं कोणते, इकडे बघा, हे जर शब्द तुम्हाला माहिती नसतील, ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट, मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, ॲडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, मराठीत हे जर शब्द माहित नसतील तर मराठी व्याकरण कळेल का? नाही कळणार. कसं काय म्हणता कळत नाही? चला लवकर सांगा का कळणार नाही? कारण सगळं व्याकरण त्याच्यावरच अवलंबून आहे. मग इंग्लिश व्याकरण हे सगळं ह्याच्यावर अवलंबून आहे. ज्याच्यावर अवलंबून आहे का त्याचा बेसच तुमचा नाही तर तुम्ही कशाच्या बेसवर इंग्लिशचा अभ्यास करता आहोत? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? कशाच्या बेसवर अभ्यास करणार? काय 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 तुम्ही अभ्यास करणार आहे? आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला आता जर माझं नाही पटलं, 2-3 परीक्षा नापास झाल्यावर नीट पटणार आहे. पुन्हा 2-3 वर्ष वाया घालवायच्या अगोदर पहिल्यांदाच कर की अशी सुरुवात. यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा, हो का, हे पार्ट्स ऑफ स्पीचचा, ग्रामरमध्ये पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास करायचा. कसा अभ्यास करायचा राहिलाय मित्रांनो? आता गट का मुख्य परीक्षा आहे, त्यासाठी आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन रिव्हिजन प्रोग्राम आहे. 23-25 लेक्चर येतात. सगळ्या कॉमन एरर्स घेतल्यात. कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द नाउन्स, प्रोनाउन्स, ऍडजेक्टिव्हज, ऍडव्हर्ब, सगळ्या कॉमन एरर्स त्यात घेतल्यात. त्यासाठी बागल सर एमपीएससी इंग्लिश हे ऍप डाउनलोड करा. आता गट का मुख्य परीक्षेला असतील हे सगळे व्हिडिओ बघा. हे 1 रुपयात आहे,
तुम्हाला काय माहिती 1 रुपयाची किंमत काय? तुम्हाला ती व्हिडिओ बघितल्यावर कळेल रे. तेवढं लेक्चर बघितलं तर तुम्हाला, पण ही लेक्चर खुले बघायच्यात, नवीन मुलांना नाही बघायचे. ज्यांनी अभ्यास झालाय पूर्ण आणि परीक्षा आहेत त्यांनी बघायचं, न्यू कमर साठी नाही, कारण हे ऍडव्हान्स आहे. यू अंडरस्टँड? आता मला सांगा पुढचा फ्रेजेस आहे. फ्रेजेसचे किती प्रकार पडतात? एक तर फ्रेजेसचा अभ्यास करताना फ्रेज म्हणजे काय नीट समजावून घ्या. तुम्ही माझ्या मताशी बोला की लवकर, सहमत आहेत का नाहीत? फ्रेजेसचा अभ्यास करा. फ्रेज म्हणजेच काय पाहिजे? फ्रेजेसचा अभ्यास करायला निघालाय, कळल का? फ्रेजला मराठीत पदबंध म्हणतात. फ्रेजेसचे किती प्रकार पडतात सांगा? 6 प्रकार आहेत. कोणकोणते सांगा? नाउन फ्रेज, अजून सांगा ऍडजेक्टिव्ह फ्रेज. चला, नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, वर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, जनरेटिव्ह फ्रेज. किती फ्रेजेस आहेत सांगा? 6. आता ह्या 6 फ्रेजेस परीक्षेला आहे का नाही? ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहेत ना फ्रेजेसवर? हो का, ही सिलेबस दाखवतो. हो का ही सिलेबस. हो का फ्रेजेस? नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, वर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, जनरेटिव्ह फ्रेज. क्वेश्चन नंबर 77 बघा ना. हो का प्रश्न? हो का हे पुस्तक आहे, टॉपिक वाईज थरो अनालिसिस ऑफ इंग्लिश क्वेश्चन पेपर्स आहेत. ह्याच्यामध्ये 100 टॉपिक्स आहेत तुमचे. हे सिलेबसला आयोगाने आलेले सगळे मराठी इंग्लिश मध्ये दोन्ही सगळे वाक्य कॉमन एरर्स सहित ह्याच्यामध्ये सोडून दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ह्याला काय म्हणायचं सांगा? वन स्टॉप सोल्युशन. बागल सरांचं वन स्टॉप सोल्युशन हे पुस्तक आहे, सगळीकडे उपलब्ध आहे. पहिल्यांदा हे पुस्तक घ्या. यू अंडरस्टँड? व्होकॅब्युलरीचं पुस्तक आहे, ही 2. ह्याच्या बाहेर पेपर जात नाही. ही आणि मग ही प्रश्नपत्रिका आणि ही काय सांगा? सिलेबस. ही प्रश्नपत्रिका आणि हो का ही एवढं विषय संपला. हो का ही सिलेबस. हो का ही सिलेबसला नुसार हो का टॉपिक, ही पुस्तक सिलेबस नुसार हो का ही पुस्तकं 2 आणि ही पुस्तकं झाल्यावर पुन्हा ही प्रश्नपत्रिका आणि झालं प्रॉपर वे. ही सुरुवात हितून करताना ही आणि एंड हित. यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा ह्या प्रश्नपत्रिकेतलं काही नाही तेवढं. एक ना एक प्रश्न स्किप केलेला नाही, एक सुद्धा प्रश्न स्किप केलेला नाही. एक ना एक प्रश्न जे कुठंच नाही भेटलं का ते हित असणार आहे. डू यू अंडरस्टँड? मग कुठलं पुस्तक चालव सांगा? हो काही टॉपिक वाईज थरो अनालिसिस ऑफ इंग्लिश क्वेश्चन पेपर्स हे पुस्तक आहे. पोरांनो, बऱ्याच पोरांनी फ्रेजेसचा अभ्यास केला नाही. जे 4-4, 5-5 वर्ष करत असतील अभ्यास, त्यांनी आत्मपरीक्षण करा. फ्रेजेसचा अभ्यास केलाय का? नसेल केला तर करा बाबा, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहेत. आणि फ्रेजेसचा अभ्यास किती पद्धतीने करायचा चला सांगा? 2. कोणकोणते सांगा? स्ट्रक्चर आणि सांगा फंक्शन. आणि मग फंक्शन अभ्यास करताना पुन्हा क्लॉज एलिमेंट्स पाहिजे माहितीये. कारण नाउन फ्रेजचं फंक्शन काय? सब्जेक्टचं काम केलंय, ऑब्जेक्टचं काम केलंय, कॉम्प्लिमेंटचं काम केलंय, का ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशनचं काम केलंय, माहित असू द्या. आपण प्रॉपर ट्रॅकला आहेत का नाही आधी सांगा? आपण प्रॉपर ट्रॅकला आहेत का नाहीत आधी सांगा? चला ऑनलाईन रिप्लाय द्या. चला ऑनलाईन. चला ज्ञानेश्वर शिंदे बोला लवकर. अमोल, श्याम बोला लवकर. रिप्लाय द्या आधी, भरकटायचं नाही. हे बरोबर चाललं का? आपण चुकीच्या पद्धतीने चाललो, आधी क्लिअर करा. यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा ह्या किती फ्रेजेस अभ्यास किती पद्धतीने करायचं सांगा? 2. स्ट्रक्चर आणि फंक्शन. आणि मग फंक्शन अभ्यास करण्यासाठी क्लॉज एलिमेंट्स. फ्रेज पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करताना क्लॉज एलिमेंट्स हे ऍप्लिकेशन आहे. फ्रेजेसचं ऍप्लिकेशन उपयोजन आहे. पार्ट्स ऑफ स्पीचचं इथं उपयोजन होत आहे. उपयोजन आले की पेपर सुटतोय. पेपर आवड का जातो? पोरग इकडे उपयोजन जात नाही रे. पोरग इथंच असं फॉर्म मध्ये असतं, इकडच फॉर्म मध्ये असतंय. पेपर इकडे पेपर. पोरग इकडे म्हणजे पेपर इकडे येत आणि पोरग इकडे अभ्यास करते. असं तोंड करून इकडे अभ्यास कर. पेपर इकडे येत आहे बाबा. दिशा कशी यायची तुला? घेतले सर बेस्ट बुक्स. मित्रांनो पण सांगा हे पुस्तक सगळीकडे महाराष्ट्रात उपलब्ध आहे. हे पुस्तक सर्वांकडे उपलब्ध आहे. घ्या पुस्तक आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला हा व्हिडिओ सेंड करा तुमच्या मित्रांना, ज्यांना खरंच पास व्हायचं आणि टाइम वेस्ट करायचा आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? ज्यांना टाइम वेस्ट करायचा आहे त्यांनी नका घेऊ. म्हणजे ज्याला पास व्हायचं का त्याला हे घ्यावंच लागतंय. गाबोळ्यासारखा नाही अभ्यास करायचा आणि गाबोळ्यासारखं शिकवायचं बी नाही. नीट शिकायचं, व्यवस्थित शिकायचं. प्रॉपर डिरेक्शन.
प्रॉपर डिरेक्शन म्हणते. हे बरोबर आहे का पोरांनो? बरोबर आहे, प्रॉपर डिरेक्शन आहे. धन्यवाद, तुम्हाला कळालं बाबांनो. पहिल्यांदाच प्रयत्न असेल तुझा बाळा तर चांगली गोष्ट आहे, सुरुवातच योग्य दिशेने होते. आणि मग चला लवकर काय सांगा, फ्रेजेसचा अभ्यास किती पद्धतीने करायला सांगा? 2. कोणकोणते सांगा? स्ट्रक्चर आणि फंक्शन. आणि मग फंक्शन अभ्यास करता ही क्लॉज एलिमेंट्स कोणकोणते सांगा? सब्जेक्ट फला पटपट. सब्जेक्ट म्हणजे करता, वर्ब म्हणजे काय सांगा? क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे विधीपूरक, ऍडव्हर्बियल म्हणजे क्रियाविशेषण युक्त. चला पुढे सांगा. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्मपूरक. पुढे सांगा ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट क्रियाविशेषण पूरक, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद, मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे एक कर्मक क्रियापद. अजून सांगा डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? द्विकर्मक क्रियापद. डू यू अंडरस्टँड? आणि पुढे सांगा ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिक्शन कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. म्हणजे हे अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद आहे. इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद आहे. अकर्मक क्रियापदाचे 2 प्रकार कोणकोणते? चला सांगा. इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन, इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. जे 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात का? हाय का ही माहिती आधी करा. जर तुम्ही हे अभ्यास केलं तर तुमची दिशा चुकते, भरकटते. आणि जर तुम्हाला एवढं सांगून जर कळत असेल आणि तुम्हाला हे करायचं नसतं तर भरकटा, आमचं काय घेणं देणं, आमचं काय जळणार आहे? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? यू अंडरस्टँड? हो का? हे लक्षात आलं का? फ्रेजेसचा अभ्यास करायचा का नाही करायचं? मग करायचा. पुढे बघा अजून काय काय ह्याच्यात काय काय टॉपिक येतं. क्लॉज आहे. क्लॉजचे किती प्रकार सांग. क्लॉजचा अभ्यास कर. क्लॉज म्हणजे काय संकल्पना? क्लॉजला मराठीत उपवाक्य. पोरांनो मी शिकवणार नाही ह्या लेक्चरमध्ये, फक्त सिलेबस सांगतोय. सिलेबस शिकवायला नंतर 20 तारखेपासून आपली बॅच सुरू होती. किती तारखेपासून सांगा? 20 जून पासून बॅच सुरू होते. म्हणजे काय? परवापासून. किती वाजता लेक्चर आपलं? 4:30 ते 6:30. वेळ कुठे आहे सांगा? वेळ 4:30 ते 6:30 आहे. 20 जून. आणि ठिकाण आहे इंदुलाल कॉम्प्लेक्स. ऑफलाईन बॅचला या, तुमची तयारीच करून घेतो. यू अंडरस्टँड? आणि शेवटी मला वाटतं शेवटी आपण प्रश्नपत्रिका सोडून घेऊ. शेवटी अशा आयोगाच्या फर्स्ट पेपर मला वाटतं 50 असं नुसतं करून हे सोडून घेतलेत. 50 प्रश्नपत्रिका आहेत. 50 फर्स्ट पेपर वर्गात सोडून घेतलेत. 50 फर्स्ट पेपर, सेकंड पेपर. आता ह्या वर्षी फर्स्ट पेपर घेतलेत. आता गटबाला सेकंड पेपर पण घेऊ. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? असे 50-100 प्रश्नपत्रिका सोडल्यावर कोण राहणार आहे सिलेक्शन ह्याचं? आणि प्रॉपरच कळतं की आपला अभ्यास झाला का नाही. किती प्रश्नपत्रिका मोजून दाखवा? 50 आहेत. 50-51 असतील. इथं वर्गात सोडून घेतल्यात. टॉपिक वाईज नाही, रॅन्डमली 1-1 तास देऊन हे 4 पर्यायाचं असं स्पष्टीकरण केलेलं आहे. हे 4 पर्याय हो का? ही 4 पर्याय हो का? 4 पर्याय हो का? ही 4 पर्याय हो का? 4 पर्याय सगळं हो का? ही यस. डू यू अंडरस्टँड? हो का? हे असं पेपर दिसतं का? ही पेपर भरलेला हो का? हे पेपर दिसतंय का भरलेला? हे असं सगळं 4 पर्यायचं अनालिसिस असं 50-51 प्रश्नपत्रिकेचं आपण केलंय. 51 कशाला नापास होईल पोरग? आणि हे पेपर नाही सुटत म्हणल्यावर त्याला समजलंच नाही म्हणायचं आयोगाचं. आणि तुम्हाला पास व्हायचं असेल तर एवढं करावं लागतं. एवढं करावं लागतंय. नुसतं टेस्ट सिरीज कुठले बी नोट्स वापरायचे नसले गाबळे पण नाही तुमचं सिलेक्शन होणार. 10-5 वर्ष हिथंच काढणार. यू अंडरस्टँड? आता बघा हे क्लॉजचे किती प्रकार सांगा? 2. कोणकोणते सांगा? मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. आता सांगा सबऑर्डिनेट क्लॉजचे किती प्रकार सांगा? 3. कोणकोणते सांगा? नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज. मराठीत आहे नाम उपवाक्य, विशेषण उपवाक्य, क्रियाविशेषण उपवाक्य आहे का नाही? हो का? मेन क्लॉजचे प्रकार पडत नाहीत. क्लॉजचे चला पटपट. क्लॉजचे किती प्रकार? 2. कोणकोणते सांगा? मेन क्लॉज. दुसरा सांगा सबऑर्डिनेट क्लॉज. मग सबऑर्डिनेट क्लॉजचे किती प्रकार? 3. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ह्या क्लॉज कसा शिकायचा आहे? फंक्शन. आणि मग फंक्शन शिकत असताना क्लॉज एलिमेंट्स माहित पाहिजेत. क्लॉज एलिमेंट्स भरूनच येणार आहे सगळं. वर्ड्स पार्ट्स ऑफ स्पीच शिकायचं आहे, क्लॉज एलिमेंट्स माहित पाहिजे. फ्रेजेस शिकायच्यात, क्लॉज एलिमेंट्स माहित पाहिजेत. क्लॉज शिकायचं आहे, क्लॉज एलिमेंट्स माहित पाहिजे. आणि मग क्लॉज एलिमेंट्स पुन्हा सांगतोय ही शब्द आलाय का नाही? हे सगळे हे शब्द वापरून आयोग प्रश्न विचारणार आहे. हे शब्द वापरणार आहे. पुन्हा म्हणायचं आयोगाने पॅटर्न बदललाय. काला खाली दिन पॅटर्न बदला मला की आता कस काय पेपर कस काय पॅटर्न बदला? काय पॅटर्न बदल? प्रत्येक कस काय होता पॅटर्न बदल? आयोग प्रत्येक गोष्टी पॅटर्न कसा बदल? आयोग पॅटर्न बदलत नाही. तुझा बेसच नीट नाही. तुम्ही माझ्या मताशी पॅटर्न कसा बदलतोय मला सांगा? पॅटर्न बदलत नाही, तुमचा बेस नाही, तुम्ही केलंच नाही रे.
दिशा चुकते. डू यू अंडरस्टँड? बरं प्रत्येक गोष्टी पॅटर्न बदलला, मग पॅटर्न बदलला की अजून क्लास लावायचा का? गट बला कसा प्रश्न आला, पॅटर्न बदलला, आता क्लास लावा, गटकला बदला, आता मी हे बदललेल्या पॅटर्न नुसार शिकवणार आहे. अरे बदललेल्या प्रत्येक गोष्टी पॅटर्न शिकवले, ते शिकवलेलं अगोदर काय गेलं का वाया? म्हणून तुम्ही माझ्या मताशी बोला की आधी शिकलेलं गेलं काय? बदललेल्या पॅटर्न नुसार पॅटर्न बदलाय. कसं असं असतंय काय? पॅटर्न बदलत नाही. तुझा अभ्यास करायचाच पॅटर्न चुकीचा आहे. तू माझ्या मताशी? अरे बोला की परंतु द्या रिप्लाय, बरोबर का चूक? चला लवकर सांगा. तुम्हाला एखादी क्लास नाही लावला तरी चालेल, पण ज्याला लावला का त्याचा रिझल्टच आणणार आपण. विधान उगा असं गाबुळ्यासारखं नाही करायचं. ही पॅटर्न बदलतंय गाबुळ्यासारखं असं असलं नाही रे. काय करायचं? ज्याला कुणाला प्रॉपर वेने अभ्यास करायचं नाही का ती असली कारण सांगते रे, आणि ज्याला करायचं का ते कारण सांगत नाही, प्रॉपर वेने अभ्यास करतंय. यू अंडरस्टँड? हो का? लक्षात आलं? चला इथपर्यंत आलं होता. ही आपलं मी शिकवत नाही हा, शिकवणार बी नाही, एक बी शब्द शिकवणार नाही. काय आहे तीच माहित नाही तर शिकवून करायचं काय? तुम्ही माझ्या मतात सहमत आहात का नाहीत? चला लवकर रिप्लाय द्या. आता मला सांगा याच्यामध्ये मग क्लॉज एलिमेंट्स कोणकोणते? चला पटपट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे विधिपूरक, ऍडव्हर्बियल म्हणजे क्रियाविशेषणयुक्त, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्मपूरक, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट क्रियाविशेषण पूरक, ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापद, मोनोट्रान्झिटिव्ह वर्ब एक कर्मक क्रियापद, डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब द्विकर्मक क्रियापद. मराठीत आहेत का नाही शब्द? मराठीमध्ये ह्याचा अभ्यास करताना इंग्लिशमध्ये स्किप करताव काय गाबोळ्यांनू? इंग्लिशमध्ये कुणी करायचं? आमच्या बापाने करायचं काय? तुम्हाला राग येतो का असं बोलल्याला? अरे मी शेतकऱ्याचं पोरग आहे. राग येतो कारण तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास करीत नाहीत म्हणून येतो, आणि ज्याला प्रॉपर वेने अभ्यास करत त्याला रागच मानणार नाही. यू अंडरस्टँड? आणि मग हो का, हे डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब इनकम्प्लीट प्रेडिक्शन ही कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. ह्याचे दोन प्रकार, इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिक्शन, इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. हो का, ही असं म्हणजे ह्याचं ही उपयोजन आहे. नाउन क्लॉजचं कार्य काय? नाउन क्लॉजचं कार्य म्हणजे हो का, ही माहित पाहिजे शब्द. ऍडव्हर्ब क्लॉजचं कार्य काय म्हणलं ही शब्द संकल्पना क्लॉज एलिमेंट्स माहित पाहिजे. पुरा अशी शिकतात. दॅट आले की नाउन क्लॉज, हु आले की ऍडजेक्टिव्ह क्लॉज. अरे गाबुळे येतील गाबुळे, आणि ती प्रश्न फिरून बदलले की पॅटर्न बदलला म्हणता येईल. असला पॅटर्न बदलतो काय? यू अंडरस्टँड? लक्षात आलं का? मग पुढचं टॉपिक आता ग्रामर मधले सेंटेन्स आहे. पुन्हा सेंटेन्सचे किती प्रकार पडतात सांगा? 8. कोणकोणते सांगा? अकॉर्डिंग टू देअर मिनिंग अँड वर्ड ऑर्डर नुसार 4 प्रकार पडतात, आणि अकॉर्डिंग टू क्लास स्ट्रक्चर नुसार 4 प्रकार पडतात. आणि अकॉर्डिंग टू क्लास स्ट्रक्चर नुसार कोणते 4 प्रकार पडतात? असर्टिव्ह सेंटेन्स, ह्याला काय म्हणतात मराठीत? विधानार्थी वाक्य. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स समाज शब्द आहे. आता डिक्लेरेटिव्ह माहितच नसेल, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ऐकलाच नसेल, परीक्षेत आला पॅटर्न बदलला काय? शब्द पाठ कर, ही त्याचा अर्थ बघ, शब्द स्पेलिंग पाठ करा, अभ्यासक्रम करायचे, ही सगळं स्पेलिंग शब्द इंट्रोगेटिव्ह स्पेलिंग आहे ना तुला. इंट्रोगेटिव्ह स्पेलिंग पाठ कर की. प्रश्नार्थक शब्द त्याचा प्रश्नार्थक अर्थ आहे माहित पाहिजे ना बाळा. यू अंडरस्टँड? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. वाक्याचे प्रकार किती सांगा? 4. हे कशा प्रकार पडतात? अकॉर्डिंग टू देअर मिनिंग अँड वर्ड ऑर्डर आहे. पुढे अजून अकॉर्डिंग टू क्लॉज स्ट्रक्चर नुसार किती प्रकार पडतात वाक्याचे? 4. सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य, आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे संयुक्त मिश्र वाक्य. हे वाक्यांचे प्रकार आहेत. म्हणजे ग्रामरमध्ये पहिल्यांदा काय शिकायचं सांगितलं सांगा? वर्ड म्हणजे पार्ट ऑफ स्पीच. पुन्हा काय सांगितलं? फ्रेज. पुन्हा काय शिकायचंय? क्लॉज. पुन्हा काय शिकायचं सांगा? सेंटेन्स. यू अंडरस्टँड? काय सांगा? पहिल्यांदा काय शिकायचं? वर्ड. पुढे काय सांगायचं? फ्रेज. पुढे काय शिकायचं? क्लॉज. पुढे काय शिकायचं? सेंटेन्स. ही असं आतापर्यंत वर्ड म्हणजे बघितलं पार्ट्स ऑफ स्पीच, फ्रेजेस 6 बघितल्या, क्लॉज बघितलं मागाशी, आणि हे काही सेंटेन्स असा अभ्यास करायचा आहे ग्रामरमध्ये. आणि हे गेल्यानंतर पुन्हा वाक्याचं असरेटिव्हचं एक्सक्लेमेटरी करायचंय, एक्सक्लेमेटरीचं असरेटिव्ह करायचंय.
असर्टिव्हचं इंट्रॉगेटिव्ह करायचंय, बरोबर आहे का नाही? सिंपलचं कॉम्प्लेक्स करायचंय, म्हणजे एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यात रूपांतर करायचंय. वाक्य परिवर्तन म्हणतात मराठीत, वाक्य रूपांतर म्हणतात, त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. म्हणजे वर्ड पहिल्यांदा काय शिकायचं ग्रामर मध्ये सांगा, वर्ड, अजून सांगा फ्रेज, पुढं क्लॉज, पुढं सेंटेन्स, आणि सेंटेन्स शिकल्यावर पुन्हा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. आणि ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय काय घडत त्याचा पण अभ्यास माहित पाहिजे. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहेत का नाहीत? बोला लवकर. तळमळ आहे, तळमळ आहे, तळमळ आहे म्हणजे ती कळाली पाहिजे, दिसली पाहिजे. आणि ती माझी तळमळ असून नाही, अभ्यास करायची तळमळ पाहिजे ना. त्याचं काहीच नाही, उगत म्हणतोय करताय, त्याची तळमळ नाही. आमची तळमळ असून काय करायची? तुझ्या आईबापाची तळमळ आहे बाबा, आहे का नाही? शिक्षकाची तळमळ आहे, आणि आपलं काय ना उगाच गाबळ्यासारखं शिकतोय. कशाला वाया घालतो, वेळ वाया घालतो का? धंद्याला लाग जा, 10 पैसे कमवायला लाग, नसल करायचं नीट तर. यू अंडरस्टँड? हा, आता मला सांगा, इथपर्यंत आलो का आपण? पुढे बघा याच्यामध्ये. आता ह्याच्या ग्रामरमध्ये सब टॉपिक्स कोणकोणते? ऍडजेक्टिव्ह यूज्ड ॲज नाउन्स, विशेषणांचा नामासारखा वापर आहे. ही टॉपिक आहे, ह्याच्यावर प्रश्न येणार आहे, नीट लक्षात घ्या, ह्याच्यावर प्रश्न येणार आहे. पुढे सांगा, द सेम वर्ड यूज ॲट डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे एका शब्दाचा विविध शब्द जातीत वापर आहे. ही शब्द ही पाठ आहे का माहिती? 5-10 वर्ष झाला अभ्यास करत असेल आणि ह्याला जर ही माहित नसेल, त्याचा मार्क कसा यायचा, स्कोअर कसा यायचा? स्कोअरच येणार नाही. ह्याला मग टॉपिकच माहित नाही, सब टॉपिक माहित नाही. उगाच 10-15-20 घटक, 25-30 घटक, तेवढ्याच भोवती फिरतोय, एवढंच करतं, एवढंच करायला पाहिजे. शॉर्ट बोट स्वीट म्हणतंय, स्वीट नाही, बिटर आहे पुन्हा ती, बरोबर आहे का? चुकायचं थोडं एवढंच करा, लय टेन्शन घेऊ नका. अरे 2-4 वर्ष नापास कळतंय काय आहे काय नाही, पेपर कसा आला कसा गेला, पेपर दीप तुला कळतंय. मग पुढे बघा, पुढे काय सांगा, प्रेपोजिशन. कोणकोणती प्रेपोजिशन सांगा? सिंपल प्रेपोजिशन्स. पुढे सांगा फ्रेज प्रेपोजिशन्स, हा, ऍडजेक्टिव्ह विथ प्रेपोजिशन. पुढे सांगा व्हर्ब्स फॉलोड बाय प्रेपोजिशन्स, हा, प्रेपोजिशन्स विथ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रेपोजिशन येत नाही. मग ट्रान्झिटिव्ह व्हर्ब मध्ये ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रेपोजिशन येत नाही. त्याचे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय, प्रेपोजिशन म्हणजे येत का, आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रेपोजिशन काय येत नाही, ही सगळं क्लिअर करावं लागेल आधी. नाहीतर असं असतं, ह्या शब्दानंतर ऑफ येत नाही, ह्या शब्दानंतर अबाउट येत नाही, ही शब्द काय ना अबाउट काय ढेकळ कळतंय काय तुला? असलं वाचतंय, पाठ करतंय, स्पष्टीकरण. डिस्कस नंतर अबाउट येत नाही. अरे डिस्कस काय आहे बघणं, ते ट्रान्झिटिव्ह आहे माहित असू दे ना. ही कॉन्सेप्ट आहे डिस्कस, ही ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ही कॉन्सेप्ट आहे. तू माझ्या मताशी? अरे बोला लवकर, बरोबर आहे का चुकीचं आहे पोरांनो? आणि मग मला सांगा दुसरं काय सांगा, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स कर्मक आणि अकर्मक क्रियापद आहेत. पुढे सांगा व्हर्ब्स फायनाइट अँड नॉन फायनाइट फॉर्म्स आहे. ह्याच्यावर ऐकायचे प्रश्न आहेत, एक बी नाही, सगळे पाठ करा हे आधी. हा आता आलेत ना हे 2025 ला, त्याच्यावर 2-3 प्रश्न आहेत. ही आधी अभ्यास करा. तुम्ही अभ्यास 2 दिवस उशिरा करा रे, 2-3 दिवस उशिरा क्लास लावा रे. ह्याची PDF डाउनलोड करा, नसेल तर मला व्हॉट्सअप करा. 9763 ही नंबर मला पुन्हा सांगतोय, 9763035627. ह्याला हाय करा, तुम्हाला सिलेबस पाठवला जाईल. नाहीतर टेलिग्राम चॅनल 2-3 दिवस झालं बंद आहे, त्याच्यावर टाकतो, 2-3 दिवसांनी चालू होईल. त्याच्यावर सिलेबस टाकतो, डाउनलोड करा, झेरॉक्स मारा, पाठ करा. क्लास करायला उतावीळ होऊ नका. आता लगेच मी लगेच करतो हे तसलं नका आणू डोक्यात. नीट आधी ह्याच्यावर काम कर, नीट 2-4 दिवस जाऊ दे, काय फरक पडत नाही, कारण पुन्हा पश्चाताप होऊ नये. बरोबर आहे का चुकीचं आहे? हे असं टॉपिक सगळं. पुढे काय सांग, व्हर्ब्स अँड नॉन ऍक्शन व्हर्ब्स आहे. व्हर्ब्स मध्ये ऍक्शन अँड नॉन ऍक्शन व्हर्ब्सचा अभ्यास करायचा आहे. जेरंड आहे म्हणजे व्हर्बल नाऊन आहे, कृदंत आहे मराठीत. पुढे सांगा इन्फिनिटिव्ह आहे, पार्टिसिपल आहे, इनलार्जमेंट ऑफ सब्जेक्ट आहे, उद्देश विस्तार, विधेय विस्तार आहे का मराठीत? का नाही? इंग्लिशमध्ये ही उद्देश विस्तार, विधेय विस्तार इंग्लिशमध्ये काय माहित नसेल तर काय ढिकळ करायचे का तिथं जाऊन? पोरांनो खरं सांग का, खरं सांगतो पोरांनो, हे शब्दच माहित नाहीत पोरांना. अभ्यास करते हे शब्द तुम्ही आधी हे शब्द पाठ करा. इनलार्जमेंट म्हणजे काय, पार्टिसिपल म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय. पार्टिसिपलला धातू साधित म्हणतात, इन्फिनिटिव्हला क्रियापदाचं मूळ रूप म्हणतात, जरंडला क्रोधक म्हणतात. ही असं माहित असे शब्द पाठ करा ना, स्पेलिंग पाठ करा हे शब्दांचे. चुकतंय का माझं काही? स्पेलिंग पाठ करा, शब्द पाठ करायला काही तुम्ही उगच लगे जाते क्लास घेतो, नोट्स असं करतोय, लगेच आलो नाही का? अरे पेपर झाले तुला कळतंय, दणका बसतंय.
पेपर दिला का तुम्ही क्लास केला पेपर नाही सुटल्यावर कळतं अरे फक्त समजल्यासारखं वाटले का समजल्यासारखं वाटलं सिलेबस बी नाही आणि उगाच काय बी चाललंय सिलेबस असल्यानंतर सरांना सांगू शकता ही सिलेबस आहे एवढा एवढं राहिले शिकवायचं तुम्ही जाब विचारू शकत नाही कारण तुमचं अज्ञान आहे अज्ञान आहे करायला लवकर बोला सौकर सांगा तुमचं अज्ञान आहे रे हे आवडे नो हे पुन्हा सब्जेक्ट ऍट्रिब्यूट आहे ऍट्रिब्यूट सब्जेक्ट ऍट्रिब्यूट शब्द तरी ऐकलाय का पोरांनी कुणी ह्याचा वापर करून हे सगळे शब्द रिफ्लेक्ट झाल्यात कुठं प्रश्नपत्रिकेत आहेत का नाही इथं सगळे ही शब्द असल्याशिवाय प्रश्नपत्रिका वाचायला सुद्धा इच्छा नाही का प्रश्न कशावरचा कळायचा नाही सब्जेक्ट ऍट्रिब्यूट म्हणजे काय नीट समजावून घ्यायला का पुढे सांगा टेन्स आहे पोरांनो टेन्स आहे परीक्षेला नुसता टेन्स नाही ऍप्लिकेशन ऑफ टेन्स आहे काळाचं उपयोजन आहे अप्लाइड टेन्स आहे सिक्वेन्स ऑफ टेन्स टेन्स शिकत असताना लगेच 12 सूत्र लगेच चार्ट घ्यायचा 12 काळ लगेच 12 काळ आणि लगेच 12 काळ लगेच चालवा एम इज आर प्लस 4 प्लस आय जी वॉज वेअर प्लस 4 प्लस हॅव हॅज प्लस अरे काय करतो तू ही ऍप्लिकेशन आहे इथं तू माझ्या मताशी आणि पोराला वाक्यातलं काहीच कळत नाही बरं का वाक्यातलं काहीच कळत नाही इथं सांगितलं ही सॅट अंडर अ मँगो ट्री असं जर दिलं तर त्याला फक्त हीच बघतंय सॅट आणि ग्रामर कळतंय त्याला ही बी कळत नाही ही बी कळत नाही ही ऍडव्हर्ब फ्रेज आहे ही अंडर प्रेपोजिशन आहे ही काय असलं काहीच कळत नाही फक्त वर्ब बघतंय आणि ग्रामर शिकतंय आयुष्यभर शिक्की तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे होर बोलतोय होर बोळका आणि वाक्याचा काळ साधा भूतकाळ आहे आणि इथं काय सगळं V2 आहे V2 तर नसतेच ही पास्ट टेन्स असते V3 नसते पास्ट पार्टिसिपल असते V4 नसते प्रेझेंट पार्टिसिपल असते आणि ही प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करून एक प्रश्न विचारणार आहे पास्ट पार्टिसिपलचा वापर करून विचारणार आहे पास्ट टेन्सचा वापर करून विचारणार आहे बेस फॉर्म रूट फॉर्म हे शब्द वापरून एक प्रश्न विचारणार ही म्हणते V1 V2 V3 V4 असलं एका तरी प्रश्नपत्रिका V1 आणि V2 आणि V3 आणि V4 शब्द जर आयोगाने टाकला असेल ना मी शिकवायचं बंद करील चुक आहे का चल लवकर रिप्लाय द्या ज्ञानेश्वर बोल रे बाळा ज्ञानेश्वर बोल ज्ञानेश्वरा माऊली बोला चुक आहे का बरोबर आहे रे बरोबर आहे आणि पुढे कोणते सांगा ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस आहे डिग्री आहे टॉपिकचं नाव पाठ करायची पुढे सांगा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन आहे पुढे काय सांगा पंक्च्युएशन अँड कॅपिटल लेटर्स पुढे काय सांगा क्लॉजेस आहे का परीक्षेला क्लॉजेस आहे त्यात काय सांगा मेन क्लॉज आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे सबऑर्डिनेट क्लॉजचे किती प्रकार पडतात 3 कोणते सांगा नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज ऍडव्हर्ब क्लॉज अजून आहे टेन्सलेस नाउन क्लॉजेस आहे ह्याच्यावर आयोगाचे प्रश्न आहेत ह्याच्यावर शब्द आहे टेन्सलेस नाउन क्लॉज शब्द आहे त्यात इन्फिनिटिव्ह नाउन क्लॉज एनसीएल आहे आयएनजी नाउन क्लॉज आहे हो का ही शब्द आहेत आयोगाचे प्रश्नपत्र रिप्लेट झालेत हा तुम्ही वाचलंच नाही टेन्सलेस नाउन क्लॉज काय इन्फिनिटिव्ह नाउन क्लॉज काय आयएनजी नाउन क्लॉज काय आहे का नाही परीक्षेला आहे ना मग सिलेबसच माहित आहे ना अभ्यास काय ढिकळं करतो का फक्त समाधान आहे लय अभ्यास झाला आपण लय एकच नंबर शिकवतोय पण काय शिकवतोय बघ ना विधान तू काय शिकतो बघ ना आणि ती काय शिकवतोय बघ ना आणि ती परीक्षेला येते का बघ ना आणि परीक्षा दिल्यावर कळून का उपयोग आहे परीक्षा द्यायच्या अगोदर कळणं त्यासाठी सिलेबस घेणं डाउनलोड करून पाठ करणं वाचणं 2-4 वेळेस पाठच करून टाकी सिलेबस आणि परंतु सिलेबस जरी बदलला इंग्लिशचा SCC उद्या नाही तर सरळ सेवा भरती उद्या ह्याच्या बाहेर जात नाही सिलेबस ही सोडून आयोग काय विचारणार आहे जर लयच टाकला SCC तर क्लोज टेस्ट आणतील क्लोज डिलेशन टेस्ट आणतील त्याच्यात दुसरं काय आणणार आहे मला सांगा बरोबर आहे का चुकीचं आहे पुढे बघा अजून ह्या काही टेन्सलेस ऍडव्हर्बियल क्लॉजेस आहे शब्द पुढे रिफ्लेक्ट सगळे हे असे होतात ह्याच्यावर त्यात टेन्सलेस ऍडव्हर्बियल क्लॉजेस मध्ये इन्फिनिटिव्ह ऍडव्हर्बियल क्लॉज आहे आयएनजी ऍडव्हर्बियल क्लॉज आहे ईएन ऍडव्हर्बियल क्लॉज आहे काही शब्द आहेत आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत पर्यायीमध्ये सूचनेमध्ये हे शब्द वापरले जाणार आहेत खरं इमानदारीने सांगा 5 वर्ष झालं 4 परीक्षा दिल्यात ही शब्द सुद्धा त्यांनी कानावर पडला नसेल की रे म्हणून तर 4-4 5-5 6-6 परीक्षा देते ना ती चला लवकर पॉज घेतोय लवकर सांगा आपण तुम्हाला पटतंय का मला सांगा मी जे बोलतोय ते पटतंय का मला सांगा आणि पोरांनो हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक एमपीएससी करणाऱ्या पोरापर्यंत पोहोचला पाहिजे हे पोहोचवायचं काम कोणाचं आहे तुमचं आहे
शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांना, सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण त्याला माहित नसल्यामुळं प्रॉब्लेम येतोय. पुढे काय माहिती सांगा, टेन्सलेस रिलेटिव्ह क्लॉजेस आहे, म्हणजे इन्फिनिटिव्ह रिलेटिव्ह क्लॉज आहे, आयएनजी रिलेटिव्ह क्लॉज आहे, इएन रिलेटिव्ह क्लॉज आहे. हा काही आहे का नाही बघा, पर्याय बघा, प्रश्नपत्रिका बघा. यू अंडरस्टँड. आणि जर तुम्ही प्रश्नपत्रिका सिलेबस नसेल, ही सिलेबस नसेल आणि सुरुवात सिलेबस पासून नसेल आणि शेवटी आयोगाच्या 100 मार्काच्या प्रश्नपत्रिका मराठी इंग्लिश सोडवत नसाल तर तुमचं दिशा चुकली. ज्यांनी सुरुवात केली नाही त्याने हित करा आणि हित करा, आणि ज्यांनी कोण भरकटत असतील का ह्याच्यामुळे भरकटत एमपीसी मध्ये 5-10 वर्ष 10 वेळेस नापास होऊन. कळालं ना. हो का, हे असं आहे. पुढे बघा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे, सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस आहे, सम कंजक्शन्स अँड देअर युजेस आहे, सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, मूड आहे, त्यात इंडिकेटिव्ह मूड आहे, इम्पेरेटिव्ह मूड आहे, सब्जेक्टिव्ह मूड आहे, विधानार्थ आहे, आज्ञार्थ आहे, संकेतार्थ आहे, मराठी व्याकरण, ह्या घ्या मूड इकडं. तुमचा मूड असला पाहिजे पण अभ्यास करायचा, त्यावेळेस मूड नीट कळेल, कारण बरीच मुडी आहेत. अरे बरोबर आहे का. आणि मग मला सांगा, इफ नॉट अनलेस आहे, त्यात प्रॉबेबल कंडिशन आहे, इम्प्रॉबेबल कंडिशन आहे, इम्पॉसिबल कंडिशनल्स आहेत, झिरो कंडिशनल आहे. अरे बरोबर आहे का. हे सगळं टॉपिक वाचून काढा आधी. क्लॉज एलिमेंट्स आहे का, क्लॉज एलिमेंट्स का नाही. पुढे सांगा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस, इंटरचेंज ऑफ एक्सक्लेमेटरी अँड असर्टिव्ह सेंटेन्सेस. आणि पुढे सांगा, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, स्केअर्सली व्हेन, सेंटेन्स कंटेनिंग द ॲडव्हर्ब टू. पुढं रेटोरिकल क्वेश्चन. रेटोरिकल क्वेश्चन शब्द ऐकलं नसतं, 3-4 वर्ष झाला अभ्यास करतोय, रेटोरिकल क्वेश्चनच मला माहित नाही. काय अभ्यास करतो, ढेकळ करतो काय. डोळे उघड की जरा नीट. 6 वर्ष झालं तुला रेटोरिकल शब्द ऐकला नाही, तो अभ्यास करतो. मानलं पाहिजे तुझ्या सारख्या सुज्ञ मुलांना. चुक आहे का असली सुज्ञ. अरे हे सुज्ञ पोरग असं काय कोणाचं ऐकतच नाही. अंधभक्त ना सुज्ञ पोरग अंधभक्त नसतंय. पुढे काय म्हणताय सांगा, सुपरफ्लुअस एक्सप्रेशन अँड स्लँग. हा काही टॉपिक सब टॉपिक्स आहेत. इनडायरेक्ट इंट्रॉगेटिव्ह आहे, डबल क्वेश्चन फॉर्मेशन नसतं, ही इनडायरेक्ट इंट्रॉगेटिव्ह असतंय. डबल क्वेश्चन फॉर्मेशन तर शब्द मला पोर येतो, डबल क्वेश्चन फॉर्मेशन ढेकळती नाहीची तशी ये इनडायरेक्ट इंट्रॉगेटिव्ह आहे ती. पुढे सांगा, आर्टिकल्स आहे. पुढे सांगा, ऍडिशन्स टू रिमार्क्स आहे, रिअरेंजमेंट ऑफ जम्बल्ड सेंटेन्सेस आहे, क्वेश्चन टॅग्स, मॉडल ॲक्च्युलरीज, कोहेसिव्ह डिव्हाइसेस आहे, लिंकर्स आहे, डिस्कोर्स मार्कर्स म्हणतात ह्याला. हे सिलेबस आहे, हा सिलेबस आहे. पाठ करा ही. कोहेसिव्ह डिव्हाइस शब्दाचा अर्थ पाठ करा. लिंकर्स म्हणजे काय, डँगलिंग पार्टिसिपल. हो काय, डँगलिंग पार्टिसिपल प्रश्न आहे. ह्याला मिस रिलेटेड पार्टिसिपल म्हणतात, ह्याला अनअटॅच्ड पार्टिसिपल म्हणतात. अभ्यास 4-5 वेळेस नापास झाले त्याने हे शब्द माहिती का विचारा. मिस रिलेटेड पार्टिसिपल, अनअटॅच्ड पार्टिसिपल, डँगलिंग पार्टिसिपल आहे का माहिती नाही. आणि काय ढेकळा अभ्यास करताय. यू अंडरस्टँड. आणि पोरांनो मग मला सगळा पुढे आहे, फ्रंटिंग ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट आहे. ह्याच्यावर प्रश्न आहे. बेसिक अँड डिराइव्ड स्ट्रक्चर आहे. हे शब्द आहेत, हे सगळे शब्द आहेत, हे सगळे टॉपिक सब टॉपिक्स. ह्याने पेपर हे सगळं कशात येणार आहे, हे सगळं ह्या प्रश्नपत्रिकेत. असं सगळं ही अशी प्रश्नपत्रिका भरणार आहे, पेपर विचारणार आहे. पेपर का आवडत होतो कळालं का, आता का नाही कळालं. आणि पुढे सांगा, याच्यामध्ये कॉमन एरर्स इन द यूज ऑफ काय काय सांगा. पोरगा ह्याचा बी अभ्यास करीत नाही. कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द नाउन्स आहे, प्रोनाउन्स आहे. अजून सांगा, ऍडजेक्टिव्हज आहेत, कॉमन एरर्स इन द ऍडव्हर्ब्स आहेत, कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रेपोजिशन्स, कंजक्शन्स, कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे, ॲम्बिग्युटीज अँड इंडियनिझम्स आहे, व्हर्ब्स आहे. ॲम्बिग्युटीज अँड इंडियनिझम शब्द तरी ऐका का त्यांनी. त्याच्यावर आलेला प्रश्न कसा कळायचा. यू अंडरस्टँड. बोला लवकर. आणि मग मला सांगा ह्याच्यामध्ये, हा मित्रांनो, हा काय आपली बॅच सुरू होती ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच. किती तारखेपासून, 20 तारखेपासून. त्यांनी प्रत्येकाने बागल सर एमपीएससी इंग्लिश ऍप डाउनलोड करा. बागल सर एमपीएससी इंग्लिश. हो काही
बागल सर एमपीएससी इंग्लिश ऍप डाउनलोड करा, प्ले स्टोअरला जावा, बागल सर एमपीएससी इंग्लिश ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यावर स्टडी मटेरियल मधला सिलेबस डाउनलोड करा. सिलेबस डाउनलोड केल्यावर त्याची झेरॉक्स मारा, 2-3 दिवस वाचा आणि मग क्लास जॉईन करा. कुठलाही बी करा, कुठलंही पुस्तक वापरा, पण ही सोबत पाहिजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि मग दिशा बरोबर असं डिरेक्शन जातं, इकडे तिकडे असंच जाते बरोबर अभ्यास त्याचा. यू अंडरस्टँड. आणि मग पुढे सांगा याच्यामध्ये पुढे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे का नाही सिलेबसला. सेंटेन्स स्ट्रक्चर पूर्ण अभ्यासच करीत नाही. आता सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, द अरेंजमेंट ऑफ वर्ड्स फ्रेजेस अँड क्लॉजेस इन अ सेंटेन्स. मग सेंटेन्स स्ट्रक्चर कोणते, एस प्लस व्ही. दुसरं सांगा कर्ता प्लस क्रियापद पहिलं, दुसरं एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. पुढे एस प्लस व्ही प्लस सी कर्ता प्लस क्रियापद प्लस विधिपूरक. अरे बरोबर, हे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ठीक. पुढे काय म्हणतंय मला सांगा, एस प्लस व्ही प्लस ए सब्जेक्ट कर्ता प्लस क्रियापद प्लस क्रियाविशेषण. पुढे एस प्लस व्ही प्लस आयो प्लस जीओ म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस अप्रत्यक्ष कर्म प्लस प्रत्यक्ष कर्म. एस प्लस व्ही प्लस आयो प्लस जीओ म्हणजे इथं 2 कर्म आल्यात, म्हणजे द्विकर्म क्रियापद असणार आहे, म्हणजे हे डायट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे, हे डायट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे, हे नीट लक्ष द्या, समजून घ्या. पुढं एस प्लस व्ही प्लस डीओ प्लस प्रिपोजिशन प्लस आयओ म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस प्रत्यक्ष कर्म प्लस शब्दयोगी अव्यय प्लस अप्रत्यक्ष कर्म आहे. पुढे एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ए कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म प्लस क्रियाविशेषण आहे. इंग्लिश वाक्याची रचना आहे, याला सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणतात, याला वर्ड ऑर्डर म्हणतात. पुढे एस प्लस व्ही प्लस आयओ प्लस डीओ प्लस ए पुढं म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस अप्रत्यक्ष कर्म प्लस प्रत्यक्ष कर्म प्लस क्रियाविशेषण आहे. पुढं एस प्लस व्ही प्लस डीओ प्लस प्रिपोजिशन प्लस आयओ प्लस ए. एस प्लस व्ही प्लस सी प्लस ए कर्ता प्लस क्रियापद प्लस काय सांगा विधिपूरक प्लस क्रियाविशेषण आणि एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओ सी कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म प्लस कर्मपूरक. असं वाक्यात आहे, कर्ता आहे, क्रियापद आहे, ही कर्म आहे, ही कर्मपूरक आहे, ही असं माहिती असू द्या ना. याला सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणतात. आणि मग हा काय सेंटेन्स स्ट्रक्चर, हो का हे होतं सेंटेन्स स्ट्रक्चर. हो का हे सेंटेन्स स्ट्रक्चर घटक कॉमन व्हॉकॅब्युलरी. हो का हे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. हो का दुसरा घटक सिलेबसचा. सेंटेन्स स्ट्रक्चरचा अभ्यास किती जणांनी केला ऑनलाईन, नवीनला माहिती नसते असू द्या, जे 4-4, 5-5 वर्ष झाले त्याच्याकडे कोणी सेंटेन्स स्ट्रक्चरचा अभ्यास केलाय, त्याला वाक्यातलं फक्त क्रियापदच कळत नाही, वर्बच हितच होते, ही सकर्म काय आकर्मक कळत नाही, एक कर्म का द्विकर्म कळत नाही, कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह कळत नाही. मग तेवढ्याच बघते इकडचं काहीच कळत नाही, इकडचं कळत नाही, वर्ब बघतं काहीच कळणार नाही त्याला तिथलं. यू अंडरस्टँड. आणि मग पुढे सांगा हे सेंटेन्स स्ट्रक्चरचा अभ्यास केला पाहिजे. आणि पुढे बघा ह्याच्यामध्ये हो का आयडेंटिफाय द फंक्शन ESP-OCA ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द सिक्वेन्स. स्पॉका नाही, स्पॉका बिका नाही. स्पॉका म्हणजे हो का CS म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, ए म्हणजे ऍडव्हर्ब, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट, हो का ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे का क्लॉज एलिमेंट्स का नाही आलं, हो का इथं आलं इकडं. यू अंडरस्टँड. आणि वाक्यातलं असं कळालं पाहिजे तुम्हाला. आणि मग आयडेंटिफाय हो का क्लॉज एलिमेंट्स आहे काय शब्द क्लॉज एलिमेंट्स उपघटक. मग हो का येस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस ही ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, ही कर्ता आहे, क्रियापद आहे, ही कर्म आहे, ही कर्मपूरक आहे, असं वाक्यातलं इंग्लिशमध्ये कळालं पाहिजे तुम्हाला. आणि मग त्यासाठी ही वर्ब ट्रान्झिटिव्ह का इनट्रान्झिटिव्ह आहे ही कळालं पाहिजे रे. यू अंडरस्टँड. आणि मग पुढे सगळ्या याच्यामधले हे क्लॉज एलिमेंट्स आहे. क्लॉज एलिमेंट्स आपण बघितले. सब्जेक्ट म्हणजे चला पाठच, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, पुढे सांगा एक कॉम्प्लिमेंट म्हणजे विधिपूरक, पुढं ऍडव्हर्बियल म्हणजे क्रियाविशेषणयुक्त, पुढे चला पाठीमाग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म, पुढं डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म, पुढं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्मपूरक, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट म्हणजे क्रियाविशेषण पूरक, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद आणि मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे एक कर्मक क्रियापद, डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे डबल ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे 2 कर्म घेऊन येणारे क्रियापद, द्विकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, म्हणजे अपूर्ण अर्थाचे असं कर्मक क्रियापद आहे. आणि पुढे सांगा इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे आकर्मक क्रियापद आहे. त्या आकर्मक क्रियापदाचे 2 प्रकार पडतात, इनट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ
कंप्लीट प्रेडिकेशन, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, पूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद, अपूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद. पुढचा काय आहे सांगा, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग. मग इडियम्स म्हणजे काय, फ्रेजेस म्हणजे काय, इडियम कशी ओळखायची, प्रत्येकच फ्रेज म्हणजे काय, प्रत्येकच फ्रेज इडियम असते का. अरे बरोबर आहे का. ह्या संकल्पना क्लिअर करून इडियम्स अँड फ्रेजेस शिकायच्यात. आणि पुढे कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज आहे. हा सगळा अशा प्रकारचा हा सिलेबस आहे. हा सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे. हा सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे. हा सिलेबस डाउनलोड करा. आपल्या बागलसर एमपीसी इंग्लिश ॲप जावा, तिथं प्ले स्टोअरला बागलसर एमपीसी इंग्लिश ॲप डाउनलोड करा. त्याच्यातून सिलेबस डाउनलोड करा. सिलेबस झेरॉक्स मारा, वाचा. वाचून 2-3 दिवस अभ्यास करा आणि मग तुमचा दिशा चुकत नाही. बघा, कुठे बी क्लास लावा, लगेच कळतंय चुकीच्या दिशेनं का बरोबर दिशेनं, लगेच कळतंय पुस्तक चुकीच्या दिशेने का बरोबर आहे. यू अंडरस्टँड. आणि मग हे अशा पद्धतीनं अभ्यास करा मित्रांनो. आणि ही 2 पुस्तकं आहेत आपली. ह्या पुस्तकाच्या बाहेर आयोग जात नाही. एमपीएससी एसएससी सरळ सेवावरती ह्या 2 पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत. ही 2 पुस्तकं आहेत. कोणकोणती चला सांगा. इंग्लिश व्हॉकॅब्युलरी फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, सगळी व्हॉकॅब्युलरी आजपर्यंत सगळी एसएससी एमपीएससी बँकिंग सगळी व्हॉकॅब्युलरी मराठीत अर्थ आहे. उच्चारासहित ज्याला वाचा येत नाही त्याला उच्चारासहित हे सगळं दिलेलं आहे. 4-5 शब्द असतील ह्यात. हे 136 प्रश्नपत्रिका आहेत. टॉपिक वाईज मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषांमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि वाक्य बरोबर करून दिलेत, चुकलेले वाक्य करेक्ट करून दिलेत. हे पुस्तक 2 पुस्तकं घ्या. ह्या 2 पुस्तकची मागणी करा. मार्केटमध्ये सर्वत्र ही 2 पुस्तकं उपलब्ध आहेत. कोणाला समजलं आहे मी आज शिकवलं का नाही, काही नाही. मी काय ओळख करून दिली, फक्त सिलेबस. हा पूर्ण सिलेबस आहे आणि हा सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे. किती जणांना वाटतं सिलेबस असला पाहिजे हातवर, चला लवकर कमेंट करा. तुमचे संवाद साधताय. आता माझं बोलून झालंय, मी शिकवलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की ही असं आहे बाबा, एवढं करावं लागतंय आणि असं जावं लागतंय. आणि ही सिलेबस आहे, हे 15-16 पानाचा सिलेबस आहे. एक ना एक टॉपिक सब टॉपिक त्याचा मराठीत अर्थ उच्चार. सिलेबस पाठ करा, 2-3 दिवस सिलेबसवर काम करा, पुन्हा क्लास जॉईन करा आणि पुन्हा नोट्स वापरा, पुन्हा पुस्तक वापरा, पुन्हा अगोदर हे करा, शेवट ह्याने करा. सुरुवात योग्य दिशेनं, शेवट योग्य दिशेनं. आणि मध्ये ही 2 पुस्तकं आणि प्रश्नपत्रिका हे ह्यात नसलं की कळतंय आपल्याला ह्यात आहे का नाही. मग ही प्रश्नपत्रिका नाही आहे, बरोबर नाही. ही ह्यातलं सगळ्या सिलेबसमध्ये ह्यात हे आहे का नाही बघा. आणि ह्या सगळ्या पुस्तकात ह्यात आहे का नाही बघा. आणि ह्यातलं ह्यात आहे का नाही बघा. हे का प्रॉपर वेळ झाला ना. ही 2 गोष्टी असं आहे. मला वाटतं बराच वेळ झाला आपण बोलतोय. मित्रांनो, समज करून गैरसमज, तुमचा समज होणार कारण तुम्ही समजदार आहेत. तुम्हाला हे मी बोललेलं सगळं समजणार, तुम्ही समजदार आहात, यू आर सेन्सिबल आहेत. गैरसमज होणार नाही. गैरसमज कोणाचा होतो रे, समज कमी असणारचा. ज्यांची समज कमी का त्यांचा गैरसमज जास्त होतात. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला ह्याचं हे कळणारच आहे. कुणाची काही शंका, थांबा. आपली बॅच कधी चालू होते सांगा. उद्या म्हणजे परवापासून 20 जूनपासून बॅच सुरू होते. किती टायमिंग आहे सांगा. 4:30 ते 6:30. ऑफलाईन बॅचचं ठिकाण आहे इंदुलाल कॉम्प्लेक्स. भेटूया इंदुलाल कॉम्प्लेक्सला ऑफलाईन मध्ये. प्रत्यक्ष इंटरॅक्शन होईल, समोरासमोर इंटरॅक्शन होईल. आपलं तुमच्या सगळ्या शंकाचं निरसन केलं जाईल. आणि पोरांनो, तुम्हाला सांगतो फक्त फीस किती सांगायची, 999 आहे. आणि तुम्हाला समजा 999 देऊन नाही समजलं, तुमचे 10 999 गुणिले 10 करा, 10,000 रुपये परत दिले जातील. चॅलेंज गडे. शेवटी बॅच संपल्यानंतर 50 प्रश्नपत्रिका सोडून घेऊ ऑफलाईन. बसून हिता. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्हाला ह्या बॅचमध्ये 10 लाख जरी दिलं तर मी जेवढं दिलंय का तेवढं महाराष्ट्रात कुठंच मिळणार नाही. ज्यांनी कुठं अभ्यास केलाय का त्यांना सुद्धा लक्षात आलं असेल एवढं कुठंच नाही, अजून ऐकलंच नाही. नवीन 4-5 वर्ष झालं तरी ही त्याला नवीन वाटेल ही, कारण त्याला माहितच नाही ही. मला वाटतं थांबू पोरांनो आपण इथं. ऑनलाईनची काही शंका का विचारू थांब. एवढ्या तळमळीने कोणी समजावून सांगत नाही. एवढी काळजी घेणारा प्रामाणिक शिक्षक दुसरा नाही. धन्यवाद बागल सर.
अरे आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असलं पाहिजे ना. अरे आमचं पोट भरून पोराच्या पोटावर लात मारण्यात काय अर्थ आहे? धन्यवाद खोपळे सर. अजून कोण आहे ऑनलाईन? कोणाची काय शंका आहे? चला लवकर रिप्लाय द्या, रिप्लाय द्या. सेशन संपत आलंय आपलं. आणि आता नवीन बॅच जॉईन करतोय, ऑनलाईन बॅच जॉईन करा. आणि ऑनलाईन बॅच जॉईन करत असताना ही 2 पुस्तकं घ्या. ही 2 पुस्तकं आहेत. आणि लेक्चरमध्ये सांगू आपण अभ्यास कसा करायचा, सुरुवात वगैरे सगळे आपण करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्यावर टेन्शन सोडून द्या सगळं. मी तुम्हाला प्रॉपर वेनं बरोबर शेवटपर्यंत पोचवतो. बिलीव्ह इन मी, माझ्यावर विश्वास ठेवा. अजून कोण आहे बघ? अजून कोणाला शंका आहे काय? आणखी शंका? एवढं काळजी घेणारा प्रामाणिक शिक्षक दुसरा नाही. धन्यवाद. एवढ्या तळमळीनं कोणी सांगत नाही. धन्यवाद. म्हणजे तुला बऱ्याच जणांचा अनुभव दिसतोय. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? अजून कोण आहे का? ज्ञानेश्वर शिंदे बोल बाळा, तुझी काही शंका आहे का? अमोल बर्वे कोण आहे? कोण? चला लाईव्ह त्यांना, चला चला लवकर. थांबायचं का पोरांनो? मग इथं लवकर चला सांगा. थांबायचं का? लवकर चला सांगा. तुमच्या काही शंका असतील इथंच क्लिअर करू. तुम्हाला काय वाटतंय पोरांनो? योग्य का योग्य हे सगळं? दिशा येईल का नाही अभ्यासाची पोरांनो? चला सगळं कोर सांगा. चला मग काय करा सांगा. पहिल्यांदा पटपट काय करा. ज्यांनी कुणी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी बागल सर एमपीसी इंग्लिश ऍप डाउनलोड करा. पहिल्यांदा सिलेबस डाउनलोड करून घ्या त्याच्यावरचा. त्याची झेरॉक्स मारा. 2-3 दिवस सिलेबस, मराठी अर्थ, इंग्लिश अर्थ, टॉपिक सब टॉपिक्स पाठ करा. कोण आहे? सर मी आज तुमचा क्लास पाहत आहे. 0 पासून सुरुवात करीत आहे. 0 टू हिरोच करतो. तू टेन्शन घेऊ नको. बिलीव्ह इन मी. अजून काही शंका आहे? बोला लवकर. पुन्हा संधी नाही. लवकर लवकर बोला. चला पुन्हा भेटू आपल्या ऍप वरती. छान शिकवलं नाही बरं का अजून. मी फक्त सिलेबस डिकोड केलाय. कर्मा मी का दिली सिलेबस डिकोड केला? महाराष्ट्रातल्या 99.99% पोरांकडे सिलेबस नाही. उगाच अभ्यास करतय. ही घेतय ती घेतय. ही क्लास चांगला आहे, ती क्लास चांगला आहे. अरे तुला डिकोड सिलेबस माहित नाही. तुझा काय अधिकार आहे काय बोलायचा रे? खाली देऊन ठेवून. कोण आहे? खूप छान टीचिंग मेथड सर. वैष्णवी बर्वे धन्यवाद. पोरांनो ऑनलाईन हा तुमचे कोण ऑनलाईन बघत असतील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. बुडती हे जग देखवेन डोळा. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? असं संत महात्मे म्हणून जातात. आपण संत महात्मे नाही, आपण एक साधा माणूस आहे. पण साधा माणूस असताना चांगली गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत महाराष्ट्रातल्या गेली पाहिजे. तुमचं काय मत आहे? जर तुमची अशी इच्छा असेल तर हा सिलेबस सगळीकडे तुम्ही व्हायरल करा स्वतःच. ज्यांच्याकडे सिलेबस नाही ते नाही व्हॉट्सअपला हाय करा. सगळ्याला सिलेबस पोहोचला जाईल. थांबू आपण पोरांनो मग. थांब कट करू. धन्यवाद. रिलॅक्स. भेटू नंतर. करा जॉईन लवकर क्लास. हे झालं का व्यवस्थित?